फ्री मध्ये लॅपटॉप मिळण्याची संधी वारी 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 एक नंबर कॉंग्रॅच्युलेशन सर, तुम्हाला छानसा रिव्ह्यू दिलेला आहे। VR मध्ये तुम्ही गेमिंग करू शकता। ओरिजिनल अडॅप्टर सोबत तुम्हाला हा जाईल 15,000 रुपये। हे कॉलेज स्टुडंटसाठी एकदम बेस्ट बजेट लॅपटॉप आहे। कोडिंगसाठी लॅपटॉप पाहिजे आणि सगळ्यात जास्त मी हे रिकमेंड करतो। हा सुद्धा स्लिम कॉम्पॅक्ट लॅपटॉप आहे, त्याच्यावरती वॉरंटी वगैरे मिळेल आणि हा टच स्क्रीन मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे। i5 11 जनरेशन सोबत तुम्हाला लॅपटॉप मिळेल। आपल्याकडे मायक्रोसॉफ्ट सर्फेस 3 अवेलेबल आहे। हा सुद्धा 2-in-1 लॅपटॉप आहे आणि हे वर्क स्टेशन आहे। याच्यामध्ये तुम्हाला रॅमच्या 4 स्लॉट बघायला मिळतील किंवा तुम्ही जो लॅपटॉप घेताय त्याच्या आतून कंडिशन कशी आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, ट्रस्टेड लॅपटॉप शॉपीवरती आलेलो आहे, ज्याचं नाव आहे माय कम्प्युटर शॉपी। मित्रांनो, गणेश चतुर्थी चालू झालेली आहे, धमाकेदार स्टॉक सर यावेळी घेऊन आलेले आहेत। 360 लॅपटॉप आलेले आहेत, गेमिंगचे लॅपटॉप मिळणार आहेत। त्याचबरोबर इकडे बिझनेस सिरीजचे पण मित्रांनो बरेचसे लॅपटॉप आलेले आहेत। मेटल बॉडीमध्ये 15.5 इंचमध्ये एकदम बेस्ट टू बेस्ट किमतीमध्ये मित्रांनो हे सर्व काही तुम्हाला लॅपटॉप मिळणार आहे। ही मंडळी माय कम्प्युटर शॉपी पुण्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस आहे आफ्टर सेल सर्व्हिससाठी, जेन्युइन पार्ट्ससाठी आणि क्वालिटी लॅपटॉपसाठी। आणि गणेश चतुर्थीची धमाकेदार ऑफर अमोल सर घेऊन आलेले आहेत। फ्री मध्ये लॅपटॉप मिळण्याची संधी मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे। तर संधी कशी मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तर मंडळी, आता माझ्या सोबत आहेत माय कम्प्युटर शॉपीचे ओनर अमोल सर। सर कसे आहात? एकदम मजेत, तुम्ही कसे आहात? एकदम मजेत सर। सर, गणेश चतुर्थी चालू झालेली आहे, काय धमाकेदार स्टॉक घेऊन आलाय? आपल्याकडे या वेळेस मेटल बॉडी आणि 360 मध्ये भरपूर सारे मॉडेल अवेलेबल झालेले आहेत। प्लस अजून काही मॉडेल येणार पण आहेत, जसं की i5 11 आहे किंवा i7 11 मध्ये 2-3 व्हरायटी अजून येणार आहेत। तर तुम्हाला आपल्याकडे लॅपटॉप कमीत कमी 14,000 ते जास्तीत 55,000 पर्यंत बघायला मिळतील। ते पण 55,000चा गेमिंग लॅपटॉप असेल, डेल प्रिसिजन। गेमिंग पण म्हणता येत नाही, ते वर्क स्टेशन असेल, त्याच्यामुळे त्याची प्राइस जास्त आहे। नाहीतर नॉर्मली आपल्याकडे 34,000 पर्यंतच मॅक्झिमम प्राइस असते। सर, एकदा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल जरा शेअर करा। मित्रांनो, आपल्या शॉपचं नाव आहे माय कम्प्युटर शॉपी। इथला जो ॲड्रेस आहे फ्लॅट नंबर 102 नाथसृष्टी नियर भाजी मार्केट, आंबेगाव बीके। आणि इथला जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो 7040520789। आपलं शॉप दर बुधवारी फक्त बंद असतं। शॉपचा टायमिंग आहे सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत। तर मंडळी, यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत, त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल। सर, तुमच्याकडे कुठल्या कुठल्या कंपन्यांचे लॅपटॉप मिळून जातील? मित्रांनो, आपल्याकडे HP, डेल आणि लिनोव्हो ह्या ज्या बिझनेस सिरीजचे जे मॉडेल आहेत ते आपल्याकडे बघायला मिळतील। 12 महिने आपल्याकडे स्टॉक असतात आणि पुण्यामध्ये सगळ्यात जास्त व्हरायटी आपल्या शॉपमध्ये तुम्हाला बघायला मिळेल। कमीत कमी 30 ते 40 व्हरायटी आपल्याकडे कंटिन्यू असते। सर्वात पहिले लॅपटॉप कुठला दाखवतोय सर? पहिला लॅपटॉप आपण दाखवतो लिनोव्होचा थिंकपॅड आहे, T470। बेस्ट बजेटमध्ये हा एकदम छान लॅपटॉप आहे। याच्यामध्ये तुम्हाला i5 6 जनरेशनचा प्रोसेसर मिळेल, 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे आणि स्क्रीन असेल 14 इंची HD स्क्रीन असेल। ज्याला कोणाला ट्रेडिंग करायचं आहे, शेअर मार्केट करायचं आहे किंवा ऑनलाईन क्लासेस करायचे किंवा घरगुती यूज करायचा असेल तर त्यांच्यासाठी हा एकदम बेस्ट बजेट लॅपटॉप आहे, जो की 14,000 मध्ये तुम्हाला मिळून जाईल। बजेट लॅपटॉप आहे या शॉपमधला, 14,000 तुम्हाला मिळतं i5 6 जनरेशन। सर, सध्या मार्केटमध्ये 14वा जनरेशन चालू आहे, पण तुम्ही 6 जनरेशन काय विकताय? मित्रांनो, कसं आहे की तुमचं जेवढं काम आहे त्याप्रमाणेच आम्ही लॅपटॉप इथे ठेवतो। आता कमीत कमी 6 जनरेशन का ठेवतो, त्याच्यामध्ये DDR4ची रॅम असते, जे की तुमचे लेटेस्टवाले जे ॲप्लिकेशन आहे, जसं की एखाद्याला व्हॉट्सअप वगैरे वापरायचं असेल, टेलिग्राम आहे किंवा झूम मीटिंग आहे, ते सगळं व्यवस्थित यूज होण्यासाठी आम्ही कमीत कमी रेकमेंड करतो की i5 6 जनरेशन घ्या। ह्याच्यावरती पण थोड्या प्रमाणात कोडिंग पण होते। तर हे थोडंसं पॉवरफुल मशीन आहे 6 जनरेशन, त्याच्या खालचं आपण मशीन विकत नाही आहे। आजच्या परिस्थितीनुसार कमीत कमी तुम्ही 6 जनरेशनमध्ये जरी इन्व्हेस्ट केली तर ते फायदेशीर ठरतं। कंपनीनं काय, तुम्ही लॅपटॉप घ्या नाही तर न घ्या, तर प्रत्येक वर्षी नवीन मॉडेल काढणारच आहे, नवीन जनरेशन येणारच आहे। जेवढी गरज आहे तर तेवढंच लॅपटॉप प्रत्येकाने घ्यायला पाहिजे। नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5480। हा सुद्धा i5 6 जनरेशनमध्ये येतो, 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची FHD स्क्रीन असेल आणि ओरिजिनल अडॅप्टर सोबत तुम्हाला हा जाईल 15,000 रुपयाला। आपण एकदम बजेट प्राइसमध्ये मंडळी अवेलेबल केल्या सरांनी 15,000 तुम्हाला मिळते। सर, हे जे लॅपटॉप आहेत ते नक्की येतात कुठून? मित्रांनो, हे जे लॅपटॉप आहेत हे IT कंपनीत वापरतात। मोस्टली आपल्याकडे इम्पोर्टेड लॅपटॉप येतात, जे की अमेरिका किंवा ऑस्ट्रेलियामध्ये जे यूज झालेले आहेत, तर तिकडून लॅपटॉप हे दुबईला येतात। आता हे लॅपटॉप विकतात का? कारण की बाहेरच्या कंपनीची पॉलिसी असते की कमीत कमी 2-3 वर्ष वापरायचं आणि त्यांना अपग्रेड करायचं असतं। त्याच्यामुळे हे चालू कंडिशनचे लॅपटॉप असतात, पण हे रिफब नावाच्या खाली हे विकले जातात। आता रिफबचा अर्थ काय असतो की समजा आता 100 लॅपटॉप आहेत, समजा एखाद्या कंपनीचे विकायचे आहेत,
पण 100च्या 100 लॅपटॉप खराब असतात का? नाही आहे. त्यातले 5 किंवा 10 लॅपटॉप खराब असतात. एखाद्याची स्क्रीन खराब असेल, एखाद्याचा कीबोर्ड खराब असेल, एखाद्याची बॅटरी खराब असेल, तर ते सगळं जे पार्ट आहेत हे सगळे ओरिजिनल टाकले जातात. त्याला रिफर्म म्हणतात. ते असं नाही आहे की मदरबोर्ड खराब आहे तर तो रिपेअर केला आहे किंवा बाकीच्या कुठल्या गोष्टीचा जुगाड केला आहे आणि तो मार्केटमध्ये विकला आहे, तर त्याला रिफर्म म्हणत नाही आहेत. तर हे प्रॉपर रिफर्म केलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे स्पेअर पार्ट आहेत हे सगळे ओरिजिनल मिळतात आणि त्याची जी कंडिशन असते हे ओरिजिनल कंडिशन असते. तुम्ही कंडिशन पण बघू शकता. एकदम नवीनसारखे लॅपटॉप मिळतात. हे तुम्हाला असं वाटणार पण नाही हे जास्त यूज केलेले आहेत. आणि हे जे लॅपटॉप आहेत हे सगळं दुबईला येतात आणि दुबईमधून इंडियात येतात आणि इंडियात आल्यावरती आपण खरेदी करतो. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7480. हा i5 7 जनरेशनसोबत येतो. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल 17,500 रुपये. 17,500 तुम्हाला मिळणार आहे i5 7 जनरेशनचा लॅपटॉप. आता याच्याच खालचं जे मॉडेल आहे i5 6 जनरेशन 7480 ते पण 1-2 दिवसामध्ये येईल आणि त्याची किंमत असणार आहे फक्त 15,500 रुपये. बरेचसे आपले व्ह्युअर्स आहेत, इंजिनिअरिंग करतायत, कम्प्युटर सायन्स वगैरे करतायत ना, कोडिंगसाठी लॅपटॉप पाहिजे, तर त्यांनी कुठला लॅपटॉप घेतला पाहिजे? मिनिमम आम्ही तुम्हाला सांगतो की i5 8 जनरेशनचा लॅपटॉप घ्या. तर i5 8 जनरेशन हे 17.5 पासून आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये 4 कोर 8 थ्रेडचा प्रोसेसर येतो, 8 GB रॅम येते, ते पण एक्सपांडेबल असते आणि त्याच्यावरती आरामात तुम्हाला कोडिंग करता येते. ज्याचं बजेट जास्त आहे ते i5 10 जनरेशन घेऊ शकता किंवा i7 10 घेऊ शकतात. i7 11 पण आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे i5 12 जनरेशन पण आहे, ते तुम्ही घेऊ शकता. जेवढे जास्त तुम्ही पैसे द्याल तेवढा तुम्हाला लेटेस्ट लॅपटॉप आणि तेवढा जास्त परफॉर्मन्स मिळतो. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे? मित्रांनो, नेक्स्ट लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7390. हे कॉलेज स्टुडंटसाठी एकदम बेस्ट बजेट लॅपटॉप आहे. हा एकदम स्लिम लाईटवेट लॅपटॉप आहे आणि स्क्रीन साईज आहे 13.3 इंच आहे. याच्यामध्ये i5 8 जनरेशन प्रोसेसर मिळेल, 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, स्क्रीन साईज 13.3 इंच, FHD स्क्रीन असेल आणि याची किंमत फक्त तुम्हाला जाईल 17,500 रुपये. 17,500 तुम्हाला मिळणार आहे. कोडिंगसाठी एकदम बेस्ट बजेट लॅपटॉप आहे. सर, इथे जेवढे काही लॅपटॉप आहेत ते अपग्रेड करू शकतो? हो मित्रांनो, मोस्टली सगळे जे लॅपटॉप आहेत, आता काही 360 लॅपटॉप आहेत किंवा लेटेस्टवाले जे येतात 12 जनरेशन वगैरे एकदम स्लिम लॅपटॉप येतात, तेच फक्त अपग्रेड होत नाही आहेत. पण बाकीचे ऑलमोस्ट सगळे लॅपटॉप 90% सगळे लॅपटॉप रॅम आणि तुम्हाला SSD अपग्रेड करता येईल आणि ते सुद्धा ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे. जसं तुम्हाला 8 GB 16 GB रॅम करायची किंवा 512 SSD करायची असेल तर 10 ते 15 मिनिटामध्ये तुम्हाला हे करून इथे मिळेल. मित्रांनो, यांचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5400. हा सगळ्यात जास्त बेस्ट सेलर प्रोडक्ट आहे आपल्याकडे आणि सगळ्यात जास्त मी हे रिकमेंड करतो कारण की हे i5 8 जनरेशनसोबत येतं. याची डिझाईन खूप चांगली आहे. प्लस हे 2019 किंवा 20चं मॉडेल येतं आणि याचा बॅटरी बॅकअप पण बाकीच्या लॅपटॉपपेक्षा चांगला येतो. याच्यामध्ये जे स्पेसिफिकेशन आहे i5 8 जनरेशन 8 GB रॅम, 256 GB SSD, 14 इंची फुल HD स्क्रीन असेल आणि याची किंमत तुम्हाला जाईल 18,000 रुपये. 18,000 तुम्हाला मिळणार आहे. i5 8 जनरेशनचा हा लॅपटॉप आहे. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7480. ही 7000 सिरीज आहे, म्हणजे डेलची प्रीमियम सिरीज असते. याच्यामध्ये पिक्चर क्वालिटी आणि बॉडी जी असते ना ही स्लिम असते. याच्यामध्ये तुम्हाला i5 8 जनरेशन प्रोसेसर मिळेल, 8 GB रॅम आहे, 256 GB SSD, 14 इंची फुल HD डिस्प्ले आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल फक्त 18,500. जर त्याला कंटेंट कन्झ्युमिंगसाठी किंवा ज्याला क्वालिटी चांगली पाहिजे डिस्प्लेची तर त्यांच्यासाठी 7000 सिरीज आहे आणि एकदम स्लिममध्ये लॅपटॉप मिळेल. हा चेक करा, 18,500 मध्ये तुम्हाला हा i5 8 जनरेशनचा लॅपटॉप मिळतो. सर, आतापर्यंत जेवढे काही लॅपटॉप दाखवले त्याला 8 GB रॅम आणि 256 GB SSDच का आहे? मित्रांनो, हे IT कंपनीत लॅपटॉप वापरतात. आता हे जेव्हा 8 जनरेशन किंवा 10 जनरेशन वगैरे आलं तर त्यावेळेस कंपनीची एवढी काही रिक्वायरमेंट नव्हती. इथे मोस्टली ते 8 GB रॅम आणि 256 GB वरतीच काम करतात. आता जसं की 11-12 आलेलं आहे किंवा 13-14 आले तर त्याच्यामध्ये 16 GB रॅम आणि 512 GB SSD देतात. तर त्याच्यामुळे पण आपण घेताना जे कन्फिग घेतो ते 8/256 घेतो. प्लस प्राईस पण कमी राहते कारण की नॉर्मली तुम्ही 16 GB 512 घ्यायचं म्हटलं तर 2,500-3,000 रुपयाचा फरक पडतो. तर त्याच्यामुळे जे 8 जनरेशन आहे किंवा 10 जनरेशन आहे तर ते लॅपटॉप आम्ही 8 GB आणि 256 GB सोबतच दाखवतो. अपग्रेड करायचा ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे. पुढचा लॅपटॉप सर? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7490. हा i7 7 जनरेशनचा लॅपटॉप आहे. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD, 14 इंची फुल HD स्लिम लॅपटॉप आहे आणि प्रीमियम सिरीजमध्ये येतो. याची किंमत जाईल तुम्हाला 19,000 रुपये. 19,000 तुम्हाला मिळणार आहे. i7 7 जनरेशन सोबत मिळतोय. सर, इथे जेवढे काही लॅपटॉप आहेत त्याच्यावरती वॉरंटी वगैरे मिळेल का? हो मित्रांनो, आपण जी आता प्राईस दाखवते
त्या प्राईसमध्ये तुम्हाला 1 मंथची टेस्टिंग वॉरंटी असते आणि ती रिप्लेसमेंट वॉरंटी असते. समजा आता तुमचा लॅपटॉप काही कारणास्तव खराब झाला किंवा तुम्हाला प्रॉब्लेम वाटत असेल तर ते डायरेक्ट पीस टू पीस रिप्लेसमेंट होतं. म्हणजे असे रिजेक्शन खूप कमी येतात. खूप म्हणजे 500 लॅपटॉप मागे एखादा लॅपटॉप किंवा 1000 लॅपटॉप मागे 2-3 लॅपटॉपचं रिजेक्शन असतं. तर शेवटी हे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे. तर त्या केसेसमध्ये आपण 1 महिन्याच्या आत तुम्हाला डायरेक्ट पीस टू पीस रिप्लेसमेंट वॉरंटी देतो. प्लस तुम्हाला 6 महिने वॉरंटी पाहिजे असेल, 1 वर्ष वॉरंटी पाहिजे असेल तर एक्स्ट्रा चार्जेस देऊन ते पण ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे. मोस्टली आम्ही सगळ्या कस्टमरला म्हणतो की थोडेसे पैसे एक्स्ट्रा जाऊ द्या, 6 महिने मिनिमम 6 महिने वॉरंटी तरी तुम्ही घ्या. सर तुम्ही 1च महिन्याची वॉरंटी का प्रोव्हाइड करता? मित्रांनो, हे जे लॅपटॉप आहेत हे मोस्टली सगळे आउट ऑफ वॉरंटीचे असतात आणि जी तुम्हाला वॉरंटी देतो ही सेलर वॉरंटी असते. सेलर वॉरंटी म्हणजे माझी स्वतःची वॉरंटी असते. त्याच्यामध्ये काही पीसला जरी गडबड झाली तर ते सगळा खर्च मलाच करावा लागतो आणि आम्हालासुद्धा पुढून जे लॅपटॉप येतात तर 1च महिन्याची किंवा 15 दिवसाची टेस्टिंग वॉरंटी असते. तर त्याच्यामुळे आम्ही पण क्लेम करताना कमी प्राईस ठेवून तुम्हाला कमीत कमी 1 महिन्याची टेस्टिंग वॉरंटी देतो. असं नाही की तो लॅपटॉप 30 दिवसच चालेल. आता बाय चान्स समजा तुम्ही असं म्हणाल की सर 30 दिवसानंतर बंद पडलं तर काय, तर ह्याची सर्व्हिस पण तुम्हाला आपल्याकडे मिळेल. म्हणजे आपल्याकडे रिपेअरिंग पण आहे, अपग्रेड करायचं असेल अपग्रेड पण आहे, एखादा लॅपटॉप सर्व्हिसिंग करायची असेल ती सर्व्हिसिंग पण आपल्याकडे होऊन जाईल. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5300. हा सुद्धा स्लिम कॉम्पॅक्ट लॅपटॉप आहे आणि दिसायला पण खूप छान लॅपटॉप आहे. याच्यामध्ये पॉवरफुल CPU मिळेल तुम्हाला. i7 8 जनरेशन, 8GB रॅम आहे, 256GB SSD आहे. स्क्रीन साईज 13.3 आणि फुल HD स्क्रीन मिळेल आणि याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 20,500. 20,500 मध्ये तुम्हाला कॉम्पॅक्ट साईजमध्ये हा लॅपटॉप मिळतोय i7 8 जनरेशन. सर तुम्ही 1 महिन्याची वॉरंटी प्रोव्हाइड करताय. समजा एखाद्याला 25व्या दिवशी काही प्रॉब्लेम आला आणि तो पुण्यामध्ये नाही आहे, कुठे ते लांब आहे आणि त्याला 5 दिवसामध्ये येणं जमत नसेल पुण्यामध्ये, तर त्या केसमध्ये वॉरंटी तो कशी काही क्लेम करतो? आता आपल्याकडे जे कस्टमर आहे ना ते कमीत कमी 40% बाहेर गावाहूनच येतं आणि 60% कस्टमर लोकली किंवा पुण्यातून येतं. तर बाहेर गावच्या लोकांचा मोस्टली हाच प्रश्न असतो की सर मला 30 दिवसाच्या वॉरंटीमध्ये जर येता आलं नाही आहे तर काय करायचं. तर त्यासाठी आपल्याकडे ऑप्शन अवेलेबल आहे. ज्या दिवशी तुम्हाला प्रॉब्लेम येईल त्या दिवशी एक व्हिडिओ कॉल करा, एक कॉल करा. व्हिडिओ कॉलवरती आम्ही बघून घेऊ की हा जेन्युइन प्रॉब्लेम आहे की नाही आहे, किंवा कॉलवरती सॉल्व्ह करता येत असेल तर ते कॉलवरती सॉल्व्ह करू. आणि समजा बाकीचा काही समजा कीबोर्ड चालत नाही की हार्डवेअर इश्यू असेल तर त्यासाठी लॅपटॉप इकडे आणावाच लागतो. तर त्यासाठी आम्ही काय करतो की तुमचं प्रॉब्लेम नोट डाऊन करून घेतो, बिल एकदा चेक करतो. बिलमध्ये जर वॉरंटीच्या आतमध्ये असेल तर तुम्ही 30 दिवसानंतर म्हणजे 40व्या दिवशी आला किंवा 50व्या दिवशी आला तर ते तुम्हाला वॉरंटीमध्ये क्लेम करून देतो. मोस्टली आपण तर त्या केसमध्ये लॅपटॉपच दुसरा देतो, तर ते काय रिपेअर वगैरे करत नाही आपण. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7400. हा मेटल बॉडीमध्ये आहे आणि याची डिझाईन खूप छान आहे. याची खूप डिमांड असते पण याचा सप्लाय खूप कमी आहे. तर तो सध्या आपल्याकडे अवेलेबल झालेला आहे. i5 8 जनरेशनमध्ये आहे, 8GB रॅम, 256GB SSD, 14 इंची फुल HD आणि मेटल बॉडी असणार आहे, सिल्वर कलर आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल 21,000. 21,000 मित्रांनो तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे i5 8 जनरेशन. आणि HP मध्ये पण एक मॉडेल असतो HP EliteBook 840 G5 किंवा G6 मॉडेल येतो, तो पण मेटल बॉडीमध्ये येतो. तो आपल्याकडे 2 दिवसांनी अवेलेबल होणार आहे. त्याची पण किंमत सेमच राहणार आहे 21,000 आणि सेम स्पेसिफिकेशन असणार आहे. 8GB रॅम, 256GB SSD, 14 इंची फुल HD स्क्रीन असेल. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7490. ही सुद्धा डेलची प्रीमियम सिरीज आहे. i7 8 जनरेशनमध्ये हा लॅपटॉप आहे. 8GB रॅम, 256GB SSD, 14 इंची फुल HD स्क्रीन असेल आणि याची किंमत तुम्हाला जाईल 21,000. 21,000 मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे i7 8 जनरेशनचा लॅपटॉप. बरेचसे आपले व्ह्युअर्स आहेत, त्यांना लॅपटॉप घेताना थोडंसं कन्फ्युजन होतं. खूप साऱ्या कंपन्या आहेत मार्केटमध्ये, HP, डेल, लिनोवो. तर तुमच्या मते सर्वात भारी कंपनी कुठली? आता आपल्याकडे तुम्ही जर बघाल की सगळ्यात जास्त व्हरायटी आहे ती डेलची आहे. आता खूप सारे कस्टमर म्हणतात की सर की तुमच्याकडे डेलचे लॅपटॉप येतात, म्हणजे डेल लॅपटॉपला काही प्रॉब्लेम आहे का म्हणून हे सेकंड हँडमध्ये विकायला येतात. तर याच्या उलट असतं की जे वस्तू जास्त खपते तीच तुम्हाला जास्त बघायला भेटणार. जसं की स्प्लेंडर गाडी आहे जी आपल्या अख्ख्या भारतामध्ये तुम्हाला कुठेही बघायला मिळते, तर ते स्पेअर पार्ट इझिली अवेलेबल होतात. तसं बाहेरच्या देशामध्ये सगळ्यात जास्त डेल कंपनी चालते आणि याचे सगळ्यात जास्त स्पेअर पार्ट भारतामध्ये लगेच अवेलेबल होतात. कम्पेअर टू लिनोवो आणि HP ह्या दोघांना थोडंसं स्पेअर पार्टला 1-2 दिवस लागतात, कधी कधी आठवडा लागतो, कधी 10 दिवस लागतात. पण डेलचे मोस्टली सगळे जे स्पेअर पार्ट आहेत तर ते इझिली अवेलेबल होतात. म्हणून ॲज अ सेलरसुद्धा आम्ही ह्याच गोष्टी बघतो की मी जे लॅपटॉप विकतोय त्याची मी तुम्हाला सर्व्हिस देऊ शकतो का. तर कस्टमरचं म्हणणं असतं की सर माझ्याकडे बजेट नव्हतं म्हणून मी तुमच्याकडे लॅपटॉप घेतला आणि त्या लॅपटॉपचा एखादा स्पेअर पार्ट चुकून खराब झाला आणि तो जर मिळत नसेल, एक्झाम्पल घ्या की त्याची बॅटरीच मिळत नसेल, तर तो लॅपटॉप काहीच कामाचा नाही आहे. कारण की फक्त चार्जरवरती किती वेळ वापरणार तुम्ही, कुठं कॅरी करू शकत नाही आहे. लॅपटॉपचं जो मेन उद्देश आहे की तुम्ही कॅरी करू शकता,
तर तो संपून जाईल. तर त्याच्यामुळे आम्ही हे असे लॅपटॉप आहेत ना तर ते बघतो की ज्याचे स्पेअर पार्ट तुम्हाला इझिली अवेलेबल होतात. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात टॉपला कंपनी आहे डेल कंपनी. नेक्स्ट लॅपटॉप कुठला सर? मित्रांनो, हा सुद्धा डेलचा प्रीमियम सिरीजचा लॅपटॉप आहे. i7 8 जनरेशनमध्ये आहे. याचं जे मॉडेल आहे 7490 आहे आणि हा टच स्क्रीनमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD टच डिस्प्ले असेल आणि याची किंमत फक्त 21,500, फक्त 500 रुपये एक्स्ट्रा आहे. 21,500 मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे. कॉन्फिगरेशन चेक करा. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5310. ही स्लिम सिरीज आहे डेलची. त्याच्यामध्ये i5 10 जनरेशन प्रोसेसर येईल, 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, स्क्रीन साईज 13.3 फुल HD असेल आणि याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 20,500. तर कॉम्पॅक्ट साईजमध्ये हा अजून एक लॅपटॉप अवेलेबल आहे, 20,500 तुम्हाला मिळतो. सर इथे मी पाहतो की तुम्ही नम्र विनंती केलेली आहे की इथे जेवढे काही लॅपटॉप आहेत त्यांच्या प्राइजेस फिक्स आहेत, तर असं का? मित्रांनो, काय होतं की प्रत्येकाला तोंड बघून प्राईस सांगणं ते मला जमत नाही आहे. कारण शेवटी क्लायंट पैसेच देणार आहे आणि मी शेवटी त्यांना लॅपटॉपच देणार आहे आणि सगळ्याला सेम प्राईस जावी याच्यासाठी आपण प्राईस फिक्स केलेले आहे. त्याच्यामुळे बार्गेनिंग म्हणजे चा वेळ जो आहे तो आमचाही वाचतो आणि कस्टमरचा पण वाचतो. आणि आत्ताचं मार्केट हे ओपन मार्केट आहे. तुम्ही कुठेही 4 ठिकाणी चौकशी करून प्राईस कम्पेअर करू शकता. आता बऱ्याचशा वेळेस असं पण होतं की प्राईसमध्ये 500, 1000, कधी 2000, 3000 म्हणजे डिस्काउंट देतो असे लोक म्हणतात. पण त्याच्यामध्ये काय होतं की प्रत्यक्षात तुम्ही जाऊन जेव्हा लॅपटॉप बघता, आता आम्ही जे विकतो हे प्युअर इम्पोर्टचे लॅपटॉप विकतो. बाकीचे लोक इंडियन असतात किंवा ते रिपेअर केलेले असतात किंवा काहीतरी प्रॉब्लेम असतो किंवा लोकल मटेरियल वापरले असतं, रॅम SSD असेल किंवा बॅटरी असेल, तर ते लोकल मटेरियल वापरल्यामुळं किमतीमध्ये पण फरक पडतो. तर आम्ही सरळ त्यांना सांगतो की तुम्ही एकदा शॉपला व्हिजिट करा, लॅपटॉपची कंडिशन बघा, प्राईस एकदा चेक करा आणि त्याच्यानंतर डिसिजन घ्या. आता खूप साऱ्या वेळेस असं होतं की तुम्ही फक्त लॅपटॉपच्या प्राईस बघताय पण कंडिशनच बघत नाही आहे. तर त्याच्यामध्ये असं होतं की मग तुम्ही तिथं जाता, एकतर खूप दूरनं येता. समजा की एखादा कस्टमर गावावरून आला आहे, तो गेला आहे वाकडला किंवा पिंपरीला, कुठे XYZ ठिकाणी गेला आहे, तर तो काय म्हणणार आता इथून मी कुठं जाऊ द्या जागा, अशी कंडिशन म्हणजे खराब कंडिशन असेल किंवा लोकल मटेरियल जरी असेल तर तो घेऊन जातो. त्याच्यापेक्षा तुम्ही आधी चौकशी करा आणि मगच लॅपटॉप घ्या. पुढचा लॅपटॉप मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5410. ही सुद्धा आपल्याकडे बेस्ट सेलर प्रोडक्ट अवेलेबल आहे. ह्याच्यामध्ये i5 10 जनरेशन प्रोसेसर आहे, 8 GB रॅम आहे, 256 GB SSD, 14 इंची फुल HD स्क्रीन आहे. याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 22,000. 22,000 तुम्हाला मिळणार आहे. बेस्ट सेलर लॅपटॉप आहे, 10 जनरेशन सोबत मिळते. आणि मित्रांनो, हा जर लॅपटॉप टचमध्ये पाहिजे असेल तर तो पण आपल्याकडे अवेलेबल आहे आणि त्याची किंमत 1,000 रुपयाने वाढेल. त्याची किंमत जाईल तुम्हाला 23,000. सर बरेचसे आपले व्ह्युअर्स आहेत ते HCPU वाल्या लॅपटॉपची डिमांड करत असतात, तर तसे काही लॅपटॉप आहेत का तुमच्याकडे? हो मित्रांनो, आपल्याकडे डेल लॅटिट्यूड 5411 मध्ये HCPU असलेला प्रोसेसर अवेलेबल आहे. याच्यामध्ये i7 10 जनरेशन प्रोसेसर आहे, 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन असेल आणि याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 25,000 रुपये. 25,000 तुम्हाला हा मिळणार आहे. i7 10 जनरेशन सोबत मिळते. सर ह्याच्या आधीचे तुम्ही जे लॅपटॉप दाखवले त्यात कुठला प्रोसेसर आहे आणि त्याच्यावरती कोडिंग वगैरे होते का? आत्ता याच्या अगोदर जेवढे लॅपटॉप बघितले त्याच्यामध्ये U प्रोसेसर आहे. U प्रोसेसरमध्ये काय होतं की तुम्हाला बॅटरी बॅकअप चांगला मिळतो आणि H प्रोसेसरमध्ये तुम्हाला बॅटरी बॅकअप कमी मिळतो. U प्रोसेसरवरती पण तुम्ही आरामात कोडिंग करू शकता. H प्रोसेसर नो डाऊट गेमिंगसाठी बनलेला असतो आणि त्याचा परफॉर्मन्स जास्त असतो. पण कसं होतं की आपल्याकडे जे मोस्टली येतात स्टुडंट लोक येतात ते काय एवढं हेवी लेवलला कोडिंग करत नाही आहेत, तर त्यांच्यासाठी U प्रोसेसर पण आरामात चालून जाईल. सर आत्तापर्यंत तुम्ही बरेच लॅपटॉप दाखवलेत, त्यामध्ये 7 जनरेशन, 8 जनरेशन, 10 जनरेशन असे लॅपटॉप पाहायला मिळतं. तर त्या जनरेशनमुळे लॅपटॉपच्या परफॉर्मन्समध्ये काय खरंच फरक पडतो का? जसं की तुम्ही समजा i5 8 जनरेशन घेतलं, त्याच्यानंतर 9 जनरेशन, तर 10 जनरेशन येतं. प्रत्येक जनरेशनला 10 ते 15% तुम्हाला परफॉर्मन्स इन्क्रीज होतो. कधी 20% किंवा 30%, मॅक्झिमम 40% पर्यंत परफॉर्मन्स वाढतो. त्याच्यापेक्षा जास्त परफॉर्मन्स वाढत नाही आहे. आणि याच्यामध्ये काय होतं की कोर पण कधी वाढतं. जसं की 11 नंतर 12 जनरेशन जे आहेत तर त्यांना कोर जास्त आहेत आणि काही हेवी प्रोग्राम असतात त्यांना कोरची रिक्वायरमेंट जास्त असते. कोर म्हणजे जास्त कोर आणि जास्त थ्रेड्स असतात, त्याने स्पीड पण चांगलं राहतं आणि मल्टीटास्किंगसाठी पण यूज होतात. तर त्याच्यामुळे जनरेशन जेवढं लेटेस्ट घ्याल तेवढं बेटर पडतं. पण काम बघून तुम्ही जनरेशन चूज करा. एखाद्याला बेसिक काम आहे तर त्याने 12 जनरेशन घ्यायची काही गरज नाही आहे, किंवा एखाद्याला हाय लेवलचं कोडिंग करायचं आहे किंवा व्हिडिओ एडिटिंग करायचं आहे तर त्याला 6 जनरेशन 8 जनरेशन घेऊन काय उपयोग नाही आहे. कमीत कमी 10 जनरेशन घ्या, 11 घ्या, 12 जनरेशन घ्या. पुढचा लॅपटॉप सर. मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5420. हा टच स्क्रीनमध्ये लॅपटॉप आपल्याकडे अवेलेबल आहे. याच्यामध्ये i5 11 जनरेशन प्रोसेसर आहे, 16 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे
आणि याची किंमत तुम्हाला जाईल 27,000. नॉन टचमध्ये पण हा 2 दिवसात आपल्याकडे येईल आणि नॉन टचमध्ये तुम्हाला जाईल 26,000ला. टच आणि नॉन टचमध्ये मित्रांनो हा अवेलेबल आहे. 11 जनरेशनमध्ये तुम्हाला हा लॅपटॉप मिळतोय. तर बरेचसे व्ह्युअर्स आहेत, शेअर मार्केट करतायत, मोठ्या स्क्रीनमध्ये त्यांना लॅपटॉप पाहिजे, तर तसं काय आहे? हो मित्रांनो, आपल्याकडे HPचं ProBook 445 G8 मॉडेल अवेलेबल आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर येतो हा AMD Ryzen आहे. 8 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे. स्क्रीन साईज याची असेल 15.5 स्क्रीन असेल, फुल HD असेल आणि हा टोटली मेटल बॉडीमध्ये येईल. याची जी किंमत आहे ही 25,000 आहे. हा इंटेलच्या i5 10 जनरेशनच्या लेवलचा प्रोसेसर आहे. चेक करा मित्रांनो, 25,000 तुम्हाला मिळणार आहे. 15.5 स्क्रीन सोबत तुम्हाला मिळते. सर 15.5 मध्ये अजून काय व्हरायटी मिळेल? मित्रांनो, आपल्याकडे कंझ्युमर सिरीजचा लॅपटॉप एक अवेलेबल आहे. मोस्टली आपण कंझ्युमर सिरीज विकत नाही आहे, पण समजा लेटेस्ट जनरेशन असेल आणि कंडिशन एकदम चांगली असेल तरच आपण लॅपटॉप घेतो आणि विकतो. आता हा जो लॅपटॉप आहे हा एका लेडीजचा लॅपटॉप आहे. त्यांनी शेअर मार्केटच्या क्लासेससाठी घेतला होता. त्यांनी हार्डली 6 महिने वापरलेला आहे. ॲज इट इज तुम्ही इथलं बघू पण शकता की याचं सील पण सुद्धा काढलेलं नाही आहे, एकदम क्लीन कंडिशनमध्ये आहे. त्यावेळेस त्यांनी 59,000ला हा लॅपटॉप खरेदी केला होता. त्याच्यामध्ये जे स्पेसिफिकेशन आहे हे i5 12 जनरेशन आहे आणि 8 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे. स्क्रीन साईज 15.5 आहे, सिल्वर कलर आणि एकदम स्लिम बॉडी आहे. याची किंमत तुम्हाला जाईल 29,000. 29,000 तुम्हाला मिळणार आहे. 12 जनरेशनचा हा लॅपटॉप आहे. तर तुम्ही आता म्हणाल की हा होम सिरीजचा लॅपटॉप आहे, तर होम सिरीज आणि बिझनेस सिरीजमध्ये काय फरक असतो जर आपल्या व्ह्युअर्स? जसं तुम्ही बघताय ना, तर ह्याची जी बॉडी येते टोटली हे प्लॅस्टिक बिल्ड असतो. हे म्हणजे थोडंसं नाजूक वस्तू आहे आणि याच्यामध्ये जे कंपोनंट वापरले जातात जसं की मदरबोर्ड आहे, त्याच्यामध्ये जे कंपोनंट येतात आतले जसं की कॅपॅसिटर आहेत किंवा बाकीच्या काही गोष्टी आहेत, तर त्या थोड्याशा लो क्वालिटीचे असतात आणि बिझनेस सिरीजमध्ये जेवढं हाय ग्रेडचं A ग्रेडचं असतं तर ते वापरतात. त्याच्यामुळे त्याची जी किंमत असते लॅपटॉपची ती स्टार्टिंग प्राईस असते कमीत कमी ₹1,00,000 आणि ते खूप दिवस चालतात. तसं हे कंझ्युमर सिरीज आहे, ते तुम्ही व्यवस्थित जर हाताळली तर तसं काय होत नाही आणि हे तुम्ही 5-6 वर्ष आरामात वापरू शकता. नेक्स्ट लॅपटॉप मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5520. हा i5 11 जनरेशनसोबत तुम्हाला लॅपटॉप मिळेल. 16 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. स्क्रीन साईज याची असेल 15.5, फुल HD आहे आणि हा तुम्हाला जाईल ओरिजिनल ॲडॅप्टरसोबत ₹30,000. 30,000 तुम्हाला मिळणार आहे. आपण तुम्हाला 11 जनरेशन सोबत मित्रांनो हा लॅपटॉप मिळतोय. सर मार्केटमध्ये खूप साऱ्या नवीन कंपन्या आलेल्या आहेत, Xiaomi, Zebronic वगैरे, तर त्या कंपन्यांचे लॅपटॉप घेणं योग्य राहील का? मित्रांनो, मार्केटमध्ये आता भरपूर साऱ्या कंपन्या आल्या जसं की अविता वगैरे आलेल्या आहेत आणि त्यांचे जे लॅपटॉप आहेत हे खूप स्वस्त असतात, दिसायला पण खूप चांगले असतात. पण त्यांचा एकच प्रॉब्लेम आहे, त्यांचे स्पेअर पार्ट इझिली अवेलेबल होत नाही आहेत. जरी ते वॉरंटी देत असेल 1 वर्षाचं, तर खूप वेळा असं होतं की त्यांचे चार्जर आहे, बॅटरी आहे, कीबोर्ड आहे हे मिळतच नाही. सर्व्हिस सेंटरकडे सुद्धा मिळत नाही आहेत. आता रिअलमीचे पण लॅपटॉप आले होते, त्यांनी आता ते प्रोडक्शन बंद पण केलेले आहे. तरी त्यांचे लॅपटॉप प्रोडक्शन बंद केलं तरी ॲमेझॉन, फ्लिपकार्टला मिळतात. पण असे लॅपटॉप घेऊन काहीच उपयोग नाही की जे जास्त दिवस चालू शकत नाही किंवा त्यांची सर्व्हिस तुम्हाला मिळू शकत नाही आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही थोडंसं बजेट वाढवा. नवीन घ्यायचं असेल तर HP, डेल आणि लेनोवोमध्ये जावा आरामात, किंवा तुम्ही ASUSमध्ये पण जाऊ शकता आणि ब्रँडेड कंपनीचे लॅपटॉप घ्या. ह्याचा फायदा तुम्हाला असा होईल की समजा बाय चान्स काही जरी खराब झालं तरी तुम्हाला त्याची सर्व्हिस मिळून जाईल. पुढचा लॅपटॉप सर? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7420. याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i5 11 जनरेशन आहे. 16 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. 14 इंची फुल HD स्क्रीन असेल आणि याची किंमत तुम्हाला जाईल ₹28,000. 28,000 तुम्हाला हा 11 जनरेशन सोबत हा लॅपटॉप मिळतोय. पुढचा लॅपटॉप सर? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7320. ही एकदम स्लिम आणि प्रीमियम सिरीज आहे डेलची. याच्यामध्ये जो तुम्हाला प्रोसेसर मिळतोय हा i7 11 जनरेशन प्रोसेसर आहे. 16 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे. स्क्रीन साईज याची 13.3 इंच आहे, फुल HD डिस्प्ले असेल. याची किंमत तुम्हाला जाईल फक्त ₹30,000. 30,000 मित्रांनो कॉम्पॅक्ट साईजमध्ये लेटेस्ट जनरेशन 11 जनरेशन सोबत हा लॅपटॉप तुम्हाला मिळतोय. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे लिनोवो थिंकपॅड 14S हे मॉडेल आहे. याचं एकदम स्लिम लाईटवेट लॅपटॉप आहे आणि प्रीमियम सिरीज आहे. ह्याच्यामध्ये जे कन्फिग येतं हे i7 10 जनरेशन आहे, 32 GB रॅम आहे आणि 512 GB SSD आहे. स्क्रीन साईज याच्याशी 14 इंच फुल HD आहे. बॅकलाईट कीबोर्ड वगैरे आहे. स्लिम लाईटवेट लॅपटॉप आहे आणि याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 31,000. 31,000 तुम्हाला मिळणार आहे 10 जनरेशन सोबत लिनोवोचा लॅपटॉप मिळेल. पुढचा लॅपटॉप सर? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7420. ही डेलची प्रीमियम सिरीज आहे, प्लस हे मेटल बॉडीमध्ये येत आहे आणि हा टच स्क्रीन सोबत लॅपटॉप अवेलेबल आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i5 11 जनरेशन आहे. 16 GB रॅम, 512 GB SSD, 14 इंची फुल HD मेटल बॉडी, सिल्वर कलर आणि याची किंमत तुम्हाला जाईल 31,000. हा पण मित्रांनो 31,000 तुम्हाला मिळणार आहे. 11 जनरेशन सोबत हा लॅपटॉप तुम्हाला मिळतो.
सर तुमच्याकडे होम डिलिव्हरी, कुरिअर सुविधा वगैरे असं काय आहे का? हो मित्रांनो, आपण महिन्याला कमीत कमी 10 ते 15 लॅपटॉप कुरिअरने पाठवतो. फक्त जे आपण कुरिअर पाठवतो ना, त्यात COD अवेलेबल नाही आहे, प्रीपेड डिलिव्हरी अवेलेबल आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. हाय केल्यानंतर तुम्हाला कॅटलॉगची लिंक येऊन जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला जे प्रोडक्ट आवडलेलं आहे तर त्याचं स्क्रीनशॉट काढा किंवा ते ॲड टू कार्ट करा आणि आम्हाला पाठवा. त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला त्याचे ओरिजिनल फोटो किंवा त्याचे व्हिडिओ तुम्हाला पाठवेल, त्याची माहिती देईल आणि त्याच्यानंतर तुम्ही पेमेंट करायचे. पेमेंट केलं की सेम डे डिस्पॅच होतं आणि हार्डली महाराष्ट्रात असेल तर तुम्हाला 2-3 दिवसामध्ये डिलिव्हरी मिळून जाते. खूप साऱ्या केसेसमध्ये तर नेक्स्ट डे डिलिव्हरी पण मिळते. नेक्स्ट लॅपटॉप सर. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7420. हा टचस्क्रीनमध्ये अवेलेबल आहे आपल्याकडे लॅपटॉप. याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे तो i7 11 जनरेशन आहे. 16 GB रॅम, 256 GB SSD, 14 इंची फुल LED आणि टचस्क्रीन डिस्प्ले आहे. याची किंमत तुम्हाला जाईल 32,000 रुपये. 32,000 तुम्हाला हा स्क्रीन टच लॅपटॉप मिळतोय, 11 जनरेशनमध्ये असणार. सर तुमच्याकडे EMIची फॅसिलिटी आहे का? मित्रांनो, आपल्याकडे EMIची फॅसिलिटी नाही आहे, पण जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर त्या क्रेडिट कार्डवरती तुम्हाला EMI करून मिळेल. नेक्स्ट लॅपटॉप. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5430. हा i5 12 जनरेशनसोबत लॅपटॉप येतो. 16 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे, 14 इंची फुल HD टचस्क्रीन डिस्प्ले आहे. याची किंमत तुम्हाला जाईल 33,000. 33,000 तुम्हाला मिळणार आहे आणि 12 जनरेशन सोबत हा लॅपटॉप मिळतोय. तुमच्याकडे असं काही युनिक लॅपटॉप आहे का जो मार्केटमध्ये सध्या अवेलेबल नाही आहे? मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्याकडे मायक्रोसॉफ्ट सर्फेस 3 अवेलेबल आहे. हे एकदम स्लिम लाईटवेट लॅपटॉप आहे. तुम्ही बघू शकता हे एकदम स्लिम लॅपटॉप येतो आणि हे मायक्रोसॉफ्टचं प्रोडक्ट आहे. हे मॅकनंतर ह्याची खूप जास्त डिमांड असते कारण हे एकदम स्लिम लाईटवेट, बॅटरी बॅकअप खूप छान येतो. डिस्प्ले याचा 2K रेझोल्युशन आहे प्लस टचस्क्रीनचा डिस्प्ले आहे. याच्यामध्ये जे स्पेसिफिकेशन येतं हे i5 10 जनरेशन आहे, 8 GB रॅम, 256 GB SSD आहे. स्क्रीन साईज 13.3 इंच असेल आणि 2K रेझोल्युशनचा डिस्प्ले आहे. याची किंमत तुम्हाला जाईल 32,000 रुपये. आजही तुम्ही लॅपटॉप नवीन घ्यायला गेला तर कमीत कमी 90,000 रुपयाला हा फ्लिपकार्टवरती तुम्हाला मिळून जाईल. पाहू शकता एकदम डिस्काउंट प्राईजमध्ये मित्रांनो तुम्हाला एकदम युनिक लॅपटॉप मिळतोय. मायक्रोसॉफ्ट सर्फेस 10 जनरेशन सोबत तुम्हाला मिळणार आहे 32,000. सर सध्या 360 लॅपटॉपची पण बरीच डिमांड आहे, तर तसं काय तुमच्याकडे आहे का? हो मित्रांनो, आपल्याकडे डेल लॅटिट्यूड 5300 हा मॉडेल आहे. हा 360 रोटेट होणारा लॅपटॉप आहे. हे तुम्ही टॅब म्हणून पण यूज करू शकता. याच्यामध्ये जे स्पेसिफिकेशन आहे ते i7 8 जनरेशन आहे, 16 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे. स्क्रीन साईज याची असेल 13.3 इंच आणि याची किंमत तुम्हाला जाईल 26,500. 26,500 मध्ये हा तुम्हाला मिळणार आहे 360 लॅपटॉप आहे. नेक्स्ट लॅपटॉप. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5310. हा सुद्धा 2-in-1 लॅपटॉप आहे. याच्यामध्ये जे स्पेसिफिकेशन येतं हे i5 10 जनरेशन आहे, 16 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 13.3 इंची फुल HD टचस्क्रीन डिस्प्ले असेल आणि याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 26,000. हा पण मित्रांनो एक 360 लॅपटॉप सरांकडून अवेलेबल केलेला आहे. 26,000 तुम्हाला मिळणार 10 जनरेशन सोबत मिळतोय. पुढे कुठला लॅपटॉप दाखवायचा? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5310. हा सुद्धा 2-in-1 लॅपटॉप आहे आणि याच्यामध्ये जे स्पेसिफिकेशन आहे हे i7 10 जनरेशन आहे, 16 GB रॅम, 256 GB SSD आहे. स्क्रीन साईज 13.3 इंच असेल, फुल HD टच डिस्प्ले असेल आणि याची किंमत तुम्हाला जाईल 30,000 रुपये. 30,000 मित्रांनो अजून एक 360 लॅपटॉप अवेलेबल झाला आहे, 10 जनरेशन सोबत तुम्हाला मिळतोय. सर इथे जेवढे काही लॅपटॉप आहेत त्यांना सरासरी किती बॅटरी बॅकअप मिळून जाईल? आपण मिनिमम 2 तासाची गॅरंटी देतो आणि कमीत कमी 3-4 तास हे लॅपटॉप हे आरामात चालतात. आणि सर हे जे लॅपटॉप आहेत ते सरासरी किती वर्ष यूज करू शकतो? जर तुम्ही i5 6 जनरेशन वगैरे घेतलं ते कमीत कमी 4-5 वर्ष तुम्हाला आरामात जातील जर तुमचं बेसिक काम असेल. आणि i5 10 जनरेशन, 11 जनरेशन, 12 जनरेशन हे वापरण्यावरती पण असतं. तुमचा रफ अँड टफ यूज असेल तर मग 4-5 वर्ष जातील आणि व्यवस्थित वापरलं तर 7-8 वर्ष पण तुम्हाला हे लॅपटॉप जातील. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5320. हा सुद्धा 2-in-1 लॅपटॉप आहे. याच्यामध्ये जे प्रोसेसर आहे हा i5 11 जनरेशन प्रोसेसर आहे, 16 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे, 13.3 इंच फुल HD डिस्प्ले आहे. याची किंमत तुम्हाला जाईल 31,000. 31,000 तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे, 11 जनरेशन सोबत मिळतो. सर मेटल बॉडीमध्ये 360 लॅपटॉप आहे का तुमच्याकडे? हो मित्रांनो, हा HPचा प्रोबुक आपल्याकडे अवेलेबल आहे. ह्याचं जे मॉडेल आहे 435 G8 मॉडेल आहे. ह्याच्या खालचं जे मॉडेल आहे G7 ते मी गेले 2.5 वर्ष वापरतो स्वतः आणि एकदम पॉवरफुल लॅपटॉप आहे. आपल्या शॉपमधलं सगळ्यात पॉवरफुल लॅपटॉप आहे. ह्याच्यामध्ये AMD रायझनचा प्रोसेसर येतो आणि Ryzen 7 Pro प्रोसेसर आहे, 8 कोर्स 16 थ्रेडचा प्रोसेसर आहे आणि 16 GB रॅम, 512 GB SSD आहे. स्क्रीन साईज याची 13.3 इंच येते, फुल HD टचस्क्रीन डिस्प्ले असेल,
याची किंमत तुम्हाला जाईल 34,000. 34,000 मित्रांनो तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे AMD Ryzen सोबत तुम्हाला मिळतो. नेक्स्ट लॅपटॉप सर. मित्रांनो यानंतरचा लॅपटॉप आहे HP EliteBook 830 G7 मॉडेल आहे. हा सुद्धा 2-in-1 360 असणारा लॅपटॉप आहे. याच्यामध्ये जे रॅम आहे 16 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे आणि स्क्रीन साईज 13.3 इंच फुल HD डिस्प्ले आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल 35,000. तर मंडळी 35,000 तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. 10 जनरेशन सोबत तुम्हाला मिळतो. मित्रांनो यानंतरचा लॅपटॉप आहे Dell Latitude 5320. हा सुद्धा 2-in-1 लॅपटॉप आहे, 360 लॅपटॉप होतो. ह्याच्यामध्ये जे स्पेसिफिकेशन आहे हे खूप जबरदस्त आहे. i7 11 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 32 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे, स्क्रीन साईज 13.3 इंच आहे, फुल HD डिस्प्ले असणार आहे टच स्क्रीनमध्ये. याची किंमत तुम्हाला जाईल फक्त 36,000. तर पाहू शकता 36,000 तुम्हाला मिळणार आहे. 11 जनरेशन सोबत मिळतो. इंटिग्रेटेड ग्राफिक्स आणि डेडिकेटेड ग्राफिक्स यामध्ये काय फरक असतो? मित्रांनो जे सगळे तुम्ही आत्ता लॅपटॉप बघितले तर त्याच्यामध्ये सगळं इंटिग्रेटेड ग्राफिक आहे. आता बरेचसे लोक तेच मार्केटिंग करतात की 16 GBचं ग्राफिक आहे, 8 GBचं ग्राफिक आहे किंवा 4 GBचं इंटेलचं ग्राफिक कार्ड आहे म्हणतात. तर ग्राफिक हे बेसिक सगळ्याच लॅपटॉप येतं आणि ते एकदम बेसिक काम करतं. जसं की डिस्प्ले असणं, हाय रेझोल्युशन, जसं की 2K किंवा 4K डिस्प्ले तुम्हाला पाहिजे असेल आउटपुटला तर त्याचं ते काम करतं. समजा तुम्हाला ग्राफिक रिलेटेड काम करायचं असेल, जसं की 3Dचे सॉफ्टवेअर रेंडरिंग करायचे असतील, AutoCAD 3Dचं चालवायचं असेल, सॉलिड वर्क आहे, गेम डेव्हलपमेंट करायचे आहे किंवा तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करायचे आहे तर तुम्हाला डेडिकेटेड ग्राफिक कार्ड लागतं. डेडिकेटेड ग्राफिक जे आहे ते मोस्टली NVIDIA बनवते किंवा AMD बनवते. आता इंटेलने पण सुरू केलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये आता तुम्ही जे लॅपटॉप बघणार आहे इथून पुढे तर ते डेडिकेटेड ग्राफिक कार्डवाले आहेत. आणि माझी एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही थोडंसं ग्राफिक कार्ड रिलेटेड थोडीशी चौकशी करत जावा. कारण मार्केटमध्ये सगळ्यात जास्त स्कॅम ह्या ग्राफिक कार्डच्याच नावाने होतात. बऱ्याचशा लोकांना माहीत नसतं की हे डेडिकेटेड ग्राफिक कार्ड आहे किंवा इंटेलचं ग्राफिक कार्ड आहे. तर त्याच्यामुळे घेताना एकदा चौकशी करा की ह्याच्यावरती माझं प्रॉपर काम होईल की नाही आहे. मित्रांनो आपल्याकडे डेडिकेटेडमध्ये हा लॅपटॉप अवेलेबल आहे. HP ZBook 15 G4 मॉडेल आहे. हे पूर्ण मेटल बॉडीमध्ये येतं आणि हे वर्क स्टेशन आहे. याच्यामध्ये तुम्हाला रॅमच्या 4 स्लॉट बघायला मिळतील. याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i7 7 जनरेशन प्रोसेसर आहे, 16 GBची रॅम आहे, 512 GBची SSD आहे आणि ह्याच्यामध्ये प्रोफेशनल ग्राफिक कार्ड येतं NVIDIA Quadroचं. त्याचं जे मॉडेल आहे M2200 4 GBचं ग्राफिक कार्ड असेल, स्क्रीन साईज असेल 15.5, फुल HD असेल आणि हा ओरिजिनल ॲडॅप्टरसोबत तुम्हाला जाईल 30,000मध्ये. म्हणजे चेक करा 30,000 तुम्हाला सरांनी वर्क स्टेशन इथे अवेलेबल करून दिलेलं आहे. कॉन्फिगरेशन चेक करा. नेक्स्ट लॅपटॉप कुठे सर? मित्रांनो आपल्या शॉपमधला सगळ्यात महागडा हा लॅपटॉप अवेलेबल आहे. हा डेल प्रिसिजन 5540मध्ये येतो आणि हा टचस्क्रीन 4K टचस्क्रीन डिस्प्ले असलेला लॅपटॉप आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i9 9 जनरेशन आहे, 32 GBची रॅम आहे, 512 GBची SSD आहे, NVIDIA Quadro T2000 हे 4 GBचं ग्राफिक कार्ड आहे. हा टचस्क्रीन 4K असलेला डिस्प्ले आहे आणि स्क्रीन साईज असेल याची 15.5 इंच. हा तुम्हाला जाईल 55,000ला. पाहू शकता 55,000 तुम्हाला मित्रांनो मिळणार आहे. विथ ग्राफिक्स कार्ड हा लॅपटॉप तुम्हाला मिळतो. सर याची नवीनची काय प्राईस असणार? आता मित्रांनो हे जे लॅपटॉप आहेत हे वर्क स्टेशन म्हणून येतात आणि याची किंमत कमीत कमी 2.5-3 लाख रुपये असते. त्याच्यामुळेच हे लॅपटॉप महाग असतात आणि हे चालतात पण त्याच पद्धतीने. कमीत कमी तुम्ही 5-6 वर्ष आरामात वापरू शकता आणि हे i9 9मध्ये येतं. म्हणजे तुम्हाला हेवी टास्क कुठलेही करायचं असेल तर ह्या लॅपटॉपवरती तुम्ही आरामात करू शकता. सर तुमच्याकडे जेवढे काही लॅपटॉप येतात त्याची तुम्ही टेस्टिंग वगैरे कशी करता? सर्वप्रथम आपल्याकडे जेव्हा पण लॅपटॉप येतो ना तर ते लॅपटॉप आपण उघडून बघतो. उघडल्यानंतर आपल्याला कळतं की त्याच्यामध्ये कंडिशन काय आहे. समजा एखादा लॅपटॉप खूपच जास्त यूज केला असेल किंवा त्याचं रिपेअरिंग केलं असेल, फॅब्रिकेशन केलं असेल तर हे लॅपटॉप ओपन केल्याशिवाय कळत नाही आहे. प्लस त्याच्यामध्ये जे स्पेअर पार्ट आहे जसं की बॅटरी आहे, रॅम आहे, SSD आहे किंवा त्याचा CPUचा फॅन वगैरे आहे, त्याच्यामध्ये काही इश्यू आहे का हे सगळं उघडल्याशिवाय कळत नाही आहे. त्याच्यानंतर आपण त्यातली आतली कंडिशन बघतो. त्याच्यामध्ये जर जास्त धूळ असेल किंवा लॅपटॉप थोडासा जास्त यूज केल्यामुळे थोडंसं पाणी लागलं तर ते थोडंसं रस्टिंग पण होतं तर ते पण चेक करतो. जर कंडिशन आतून चांगली नसेल, बाहेरून कितीही चांगली असेल तरी आतून पण आम्ही एकदा बघतो. जर कंडिशन चांगली असेल तरच आपण लॅपटॉप विक्रीला ठेवतो. ते पण पूर्ण टेस्ट करतो. त्या टेस्टिंगमध्ये सगळ्यात जास्त इरर येतात कशामध्ये? बॅटरीमध्ये. की बॅटरी खूप दिवस झालं चार्ज नसेल तर ती बॅटरी कधी कधी खराब होते किंवा बॅटरी बॅकअप देत नाही. तर त्यासाठी आपण काय करतो की एक आपल्याकडे सॉफ्टवेअर आहे बॅटरी मॉनिटर म्हणून. तर त्या बॅटरी मॉनिटरवरती आपण असं यूट्यूबचा व्हिडिओ लावतो लॅपटॉपवरती आणि त्याच्यानंतर आपण चेक करतो. आता इथे तुम्ही बघू शकता की लॅपटॉपची बॅटरी किती तास चाललेली आहे. तर इथे तुम्हाला दिसतं आहे टाईम ऑन बॅटरी, म्हणजे हा 100% चार्ज केला होता आपण आणि हा 4% बॅटरी शिल्लक आहे आत्ता.
4% बॅटरी येईपर्यंत हा चालला आहे 5 तास 17 मिनटं. तर हे आपण कमीत कमी असं चेक करतो की किती तास चाललेला आहे. 4 तास जरी चालला आपल्याकडे यूट्यूबवरती तर तो आरामात 2 तास 3 तास बॅटरी बॅकअप आरामात देतो. तर एवढ्या गोष्टी कोणी डिटेलमध्ये चेक करत नाही, कारण की यासाठी वेळ द्यावा लागतो. ते आम्ही पूर्ण डिटेलमध्ये चेक करतो, प्लस त्याचा स्क्रीनशॉट काढतो. जेव्हा तुम्ही लॅपटॉप खरेदीला याल तर प्रत्येक लॅपटॉपमध्ये तुम्हाला हे बॅटरी मॉनिटर सॉफ्टवेअर आहे ते सगळं बघायला मिळेल तुम्हाला. प्लस आपण जे रॅम SSD वापरतो हे ब्रँडेड वापरतो. जसं की तुम्ही इथे बघू शकता, इथे सॅमसंगची NVMe वापरलेली आहे. याच्यानंतर SK हायनिकची NVMe वापरलेली आहे. ह्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता की सॅमसंगची NVMe वापरलेली आहे. तर आपण जे मटेरियल वापरतो, आता आम्हाला पण येताना लोकलच रॅम किंवा SSD येतात, पण आपण त्या काढून ठेवतो किंवा रिटर्न करतो आणि त्याच्या बदल्यात आपण ब्रँडेड वापरतो. जसं तुम्ही इथे बघू शकता, आम्हाला जे येतात ही वरची जी लाईन आहे ना, हे असं लोकल चायनीज आणि नवीनवाल्या येतात. कधी कधी अशा जुन्यावाल्या पण SSD येतात. पण आपण जे वापरतो जसं की सॅमसंग आहे, ही मायक्रॉन आहे, ही WD आहे, हे तोशिबाचे आहे, हे सँडिस्क आहे. तर ह्या अशा वेल नोन कंपनी ज्या ब्रँडेड कंपनी आहेत तर त्याच वापरतो. ह्याने काय होतं की ह्याने परफॉर्मन्स लॅपटॉपचा चांगला राहतो आणि ह्या चालतात सुरुवातीला ज्या चायनीज आहेत ह्या चालतात चांगल्या, पण 5-6 महिन्यानंतर स्पीड देत नाही आहे किंवा सारखंच विंडोज करप्ट होतं किंवा कधी कधी खराब होतात. तर त्याच्यामुळे हे आपण हे मटेरियल वापरत नाही आहे. प्रत्येक कस्टमरला जशी रिक्वेस्ट असेल तसं लॅपटॉप पण खोलून दाखवतो. जसं तुम्ही आता हा बघताय की आपण हा लॅपटॉप खोललेला आहे. तर तुम्हाला जर बघायचं असेल की बाबा तुम्ही जो लॅपटॉप घेताय त्याची आतून कंडिशन कशी आहे, तर आपण ते लॅपटॉप पण खोलून दाखवतो. बाकी कुठल्या दुकानात तुम्हाला ही फॅसिलिटी मिळणार नाही आहे, पण आपण हे सगळं इथं दाखवतो कारण की तुमच्याकडून आपण पैसे घेतो. आणि पैसे घेतो आहे म्हणजे त्या बदल्यात तुम्हाला कळायला पाहिजे की कमीत कमी आतली कंडिशन कशी आहे. जसं तुम्ही इथे बघू शकता की हा CPUचा फॅन आहे, ह्याच्यामध्ये डस्ट अजिबात नाही आहे. बाकीचे कंडिशन एकदम नीट अँड क्लीन आहे. ह्याच्यामध्ये रॅम्स असतात, तिथे SSD आहे, ही त्याची बॅटरी आहे. तर हे असं खोलून तुम्हाला दाखवण्यात येईल. आणि ह्यानेच काय होतं की आता जी वस्तू मी विकतो आहे तर त्याच्याबद्दल पण मला थोडीशी माहिती राहते की बाबा हा नवीन काय टेक्नॉलॉजी आलेले आहे, नवीन काय बदल आहे. जसं की आता ह्याच्यामध्ये जे वायफायचं कार्ड आहे, आता हे इथं तुम्हाला विजिबल दिसतंय, पण आता जे नवीन लॅपटॉप येतात तर याला वायफायचं कार्ड इनबिल्ट येतं. म्हणजे आता हे वायफायचं कार्ड आपण चेंज करू शकतो. म्हणजे नवीन लॅपटॉप आता 13-14 जनरेशन येतं त्याच्यामध्ये वायफायचं कार्ड मदरबोर्डलाच इनबिल्ट आहे. तर मित्रांनो, तुम्ही जेव्हा पण सेकंड हँड लॅपटॉप घेताय ना, तर त्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टी सगळी चौकशी करा. एकदा स्वतःच्या डोळ्यानं जाऊन लॅपटॉप पण चेक करा व्यवस्थित चालतो आहे का नाही. लॅपटॉप घ्यायला गेलं तर कमीत कमी 10 ते 15 मिनटं तुम्ही स्वतः वापरून बघा. आता बऱ्याचशा वेळेस कस्टमर खूप घाईत असतं, तरी पण आम्ही त्यांना म्हणतो की निवांत बसा, 10-15 मिनटं तुम्ही स्वतः वापरून बघा. आम्ही लॅपटॉप चांगला आहे म्हणण्यापेक्षा तुम्ही पण थोडासा चालून बघा. थोड्या वेळ चाललं की तुम्हाला लगेच कळतं की हां बाबा याच्यामध्ये काही इश्यू आहेत का. आता बाकीचं जसं टेस्टिंग असतं, जसं की कॅमेराचं टेस्टिंग आहे, कीबोर्ड आहे, वायफाय आहे, ब्लूटूथ आहे, HDMI केबल आहे, त्याच्यानंतर लँड पोर्ट आहे, C टाईपची केबल आहे, हे सगळ्या टेस्टिंग आपण तुम्हाला इथं बसल्यावरती म्हणजे लॅपटॉप फायनल केल्यावरती सगळं आपण इथं टेस्टिंग करून देतो. त्याच्यानंतरच आपण बिल बनवतो. तर मंडळी पाहिलं, अमोल सरांनी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये नॉलेज दिलेलं आहे. असं तुम्हाला पुण्यामध्ये दुसऱ्या कुठल्या शॉपमध्ये मिळणार नाही, कारण सरांना या फील्डमधला बराचसा अनुभव आहे. ते स्वतः गेमरसुद्धा आहेत आणि त्यांनी गेमिंग PC वगैरे पण मित्रांनो पाहू शकता स्वतः बिल्ड केलेले आहेत. तर तुम्हाला एकदम क्वालिटी ट्रस्टेड लॅपटॉप पाहिजे असेल मित्रांनो, माय कम्प्युटर शॉपला व्हिजिट करायला विसरू नका. सर, तुमच्याकडे टायनी PC डेस्कटॉप वगैरे त्यामध्ये काय आहे का? हो मित्रांनो, आपल्याकडे टायनी PC तुम्हाला मिळून जाईल. टायनी PC आहे हा HPचा आहे. हे i5 6 जनरेशनसोबत तुम्हाला मिळेल. 8 GBची रॅम आहे, 256 GBची SSD आहे आणि यातला 1 वर्षाची वॉरंटी येते. ती पण सेलर वॉरंटी राहते, ती पण आमची वॉरंटी असते. आणि याच्यामध्ये तुम्हाला रॅम वाढवायची असेल तर रॅम वाढवू शकता. याला 2 रॅमच्या स्लॉट आहेत, प्लस हार्ड डिस्कचा 1 स्लॉट आहे. तर तुम्हाला स्टोरेजचा याच्यामध्ये काही कमी नाही आहे. प्लस याला तुम्ही कमीत कमी 3 डिस्प्ले पण लावू शकता. याला 3 डिस्प्लेचे पोर्ट आहेत, 2 DP पोर्ट आहेत आणि 1 VGA आहे. तर तुम्हाला ट्रेडिंगसाठी यूज करायचं असेल आणि HD स्क्रीन वापरणार असेल तर हे एकदम बेस्ट बजेट तुम्हाला मशीन मिळून जाईल. प्लस तुम्हाला मॉनिटर पाहिजे असेल, मोस्टली तर आम्ही रिकमेंड करतो नवीन मॉनिटर घ्या. जसं की MSI वगैरे येतात 22 इंची 5-5.5 हजारामध्ये पण तुम्हाला मॉनिटर मिळतील. ते आपल्याकडे सुद्धा मिळून जातील तुम्हाला. मित्रांनो, यानंतरचं क्रोम बॉक्स आहे. याच्यामध्ये ASUS कंपनीचा हा क्रोम बॉक्स आहे. याच्यात पॉवरफुल CPU आहे, i7 8 जनरेशन, 16 GBची रॅम आहे, 256 GBची SSD आहे. आणि तुम्हाला ट्रेडिंगसाठी किंवा घरी पॉवरफुल टास्क करण्यासाठी, कोडिंगसाठी एकदम बेस्ट मशीन आहे. याच्यामध्ये जे पोर्ट्स आहेत हे तुम्हाला USB च्या 3 पोर्ट बघायला मिळतील. एक HDMI आहे, C टाईप आहे, लँड पोर्ट आहे आणि बॅक साईडला पण तुम्हाला 2 USB पोर्ट बघायला मिळतील. तसं ह्याच्यामध्ये SD कार्ड पण मिळते आणि एक तुम्हाला 3.5 mm चा जॅक पण मिळेल. ह्याला पण तुम्हाला 6 महिन्याची वॉरंटी आहे.
आणि ह्याची प्राईस आहे फक्त 13,500 रुपये. तर मंडळी टायनी पीसी वगैरे पाहिजे असेल तर ते पण सरांनी इथे अवेलेबल केलेले आहेत. सर बरेचसे आपले व्ह्यूअर्स आहेत त्यांना गेमिंग पीसी बिल्ड करून पाहिजे आहे, तर तशी काही सुविधा तुमच्याकडे आहे का? हो मित्रांनो, तुम्हाला जर अशा प्रकारचे PC बिल्ड करायचे असतील, गेमिंगसाठी असेल, व्हिडिओ एडिटिंगसाठी असेल किंवा कुठलंही बाकीचं 3Dचं काम करायचं असेल तर ते PC पण आपल्याकडे अवेलेबल करून दिले जातील. म्हणजे त्याचं तुम्हाला पहिल्यांदा कोटेशन दिलं जाईल तुमची जशी रिक्वायरमेंट असेल, आणि त्याच्यानंतर तुमचं कोटेशन ओके असेल तर तुम्ही ॲडव्हान्स पेमेंट देऊन हे मशीन बनवून घेऊ शकता आपल्याकडून. तर कोणी गेमर वगैरे पाहत असेल, गेमिंग पीसी बनवायचा असेल तर त्यासाठी पण तुम्ही माय कम्प्युटर शॉपीला मित्रांनो व्हिजिट करू शकता. तर मंडळी, जसं मी मगाशी म्हणालो की अमोल सरांना या फील्डमध्ये बरंच नॉलेज आहे आणि टेक्नॉलॉजी पण त्यांना खूप सारी आवड आहे, तर ते आज आपल्याला काहीतरी एक युनिक प्रोडक्ट दाखवणार आहे. सर कुठलं प्रोडक्ट आहे? मित्रांनो, तुम्ही हे एक बघू शकता, हे एक मशीन आहे. हे वर्कस्टेशन टाईप मशीन आहे. हे मोस्टली यूज केलं जातं VR साठी. आता याच्या जे स्पेसिफिकेशन आहे, ह्याच्यामध्ये i7 7 जनरेशन प्रोसेसर आहे, 16 GB रॅम आहे आणि 512 GB SSD आहे. आणि याच्यामध्ये जे ग्राफिक कार्ड आहे हे 16 GBचं डेडिकेटेड ग्राफिक कार्ड आहे. ते शेअरवालं नाही आहे, डेडिकेटेडवालं आहे. आता याचा मोस्टली यूज होतं VR गेमिंगसाठी. आता हे तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये तुम्हाला पोर्ट्स वगैरे बघायला मिळतील. 2 USB पोर्ट आहेत फ्रंट साईडला, हेडफोन जॅक आहे इकडे आणि C टाईप आहे, एक HDMI आहे, एक मिनी DP आहे आणि इकडे पॉवर कॉर्डसाठी एक पोर्ट दिलेला आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता की याला 2 USB पोर्ट आहेत. आता हे मशीन मी तुम्हाला ऑन करून दाखवतो. याच्यामध्ये इनबिल्ट बॅटरी आहे. याचा बॅटरी बॅकअप तुम्हाला कमीत कमी 1 तास असेल. तर ज्याला कोणाला समजा पोर्टेबल मशीन पाहिजे व्हिडिओ एडिटिंगसाठी, गेमिंगसाठी, तर त्याच्यासाठी हे एकदम बेस्ट बजेट मशीन आपल्याकडे अवेलेबल आहे. आता हे बटन मी ऑन केलेलं आहे आणि ते लोगोला लाईट लागलेली आहे. आता आपण फक्त या मशीनला फक्त HDMI लावणार आहे. या मॉनिटरची ही HDMI आहे. आपण याला कनेक्ट करून बघूया. याला कुठलाही पॉवर सोर्स आपण कनेक्ट केलेला नाही आहे. आता आपण तिकडे डिस्प्ले बघू शकता. हे मशीन चालू झालेलं आहे. त्याला कोणी गेमिंगसाठी किंवा व्हिडिओ एडिटिंगसाठी पाहिजे असेल, 16 GBचं ग्राफिक कार्ड आहे, तर ते हे मशीन घेऊ शकता. ह्याची जी प्राईस असेल ही फक्त आहे 30,000 रुपये. मित्रांनो, 30,000मध्ये प्लस तुम्हाला याच्यासोबतच्या 2 बॅटऱ्या पण मिळणार आहेत. हे तुम्ही बघू शकता. हे तुम्ही बॅटरी पण अटॅच करू शकता. याचे बॅटरीचे कनेक्टर आहेत माझ्याकडे आणि ह्या साईडला आणि ह्या साईडला एक बॅटरी मिळते. म्हणजे तुम्ही 2.5-3 तास लाईट जरी गेली तर ते हेवी मशीन तुम्ही आरामात वापरू शकता. प्लस हे VR साठी वापरलं जातं. तर VR साठी हे असा एक बॅकपॅक येतो. ह्या बॅकपॅकला तुम्ही मशीन अटॅच करू शकता. कसं अटॅच करायचं मी तुम्हाला दाखवतो. इकडे अटॅच करण्यासाठी एक लॉक दिलेलं आहे. हे तुम्ही फक्त असं स्लाईड करून असं यूज करू शकता. हे लॉक झालेलं आहे आणि हे तुम्ही असं घालू शकता. आता तुम्ही म्हणाल सर हे तुम्ही घातलं तर VR कुठं आहे? तर VR आपल्याकडे अवेलेबल आहे. VRची किंमत आहे फक्त 10,000 रुपये आणि ह्या मशीनची किंमत आहे 30,000 रुपये. म्हणजे 40,000मध्ये तुम्ही हे VR पण वापरू शकता. VRमध्ये तुम्ही गेमिंग करू शकता किंवा मूवी वगैरे बघू शकता. VRचा एक्सपिरियन्स खूप नेक्स्ट लेवल असतो. हे तुम्ही मोस्टली ह्याच्यामध्ये बघितलं असेल, मॉलमध्ये वगैरे तुम्हाला बघायला मिळतं. तर हे VRचं मशीनसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे आणि ह्या VRचे सगळे टोटल कॉस्ट जाईल फक्त 40,000 रुपये. तर कोणी गेमर वगैरे पाहत असेल आणि त्याला जर नेक्स्ट लेवल गेमिंग करायची असेल ना मित्रांनो, एकदम भन्नाट प्रोडक्ट सर घेऊन आलेले आहेत. आणि मॉलमध्ये तुम्ही हे पाहिलं असेल, पण हेच प्रोडक्ट तुम्हाला डिस्काउंट प्राईजमध्ये सरांनी इथे अवेलेबल करून दिलेलं आहे. घर बसल्या तुम्ही एकदम गेमिंगचा मजा मित्रांनो नेक्स्ट लेवल घेऊ शकता. तर भन्नाट असं हे VR गेमिंगचं प्रोडक्ट आलेलं आहे. पाहू शकता. सेपरेट पाहिजे असेल तुम्हाला व्हिडिओ एडिटिंगसाठी तर त्यासाठी पण तुम्ही सिंगल हे घेऊ शकता किंवा पूर्ण सेट पाहिजे असेल तर तो पण सरांनी इथे अवेलेबल करून दिलेला आहे. तर मित्रांनो, असे युनिक प्रोडक्ट येत असतात कुठे माय कम्प्युटर शॉपिंगमध्ये, तर व्हिजिट करायला विसरू नका. तर लिमिटेड क्वांटिटी मित्रांनो आलेली आहे. तर ज्यांना कोणाला घ्यायचं असेल लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. सर समजा एखाद्याकडे एक्झिस्टिंग म्हणजे लॅपटॉप किंवा PC वगैरे असेल तर तो ह्याचा यूज करू शकतो का? हो मित्रांनो, फक्त तुम्हाला एक्झिस्टिंग PC जर असेल तर हा VR हेडसेट लागेल. ह्याचे एक केबल असते आणि हे 2 कंट्रोलर लागतील. बस हे जर तुम्ही माझ्याकडून घेतलं हे 10,000मध्ये येईल. हे जर तुम्ही घेतलं आणि PCला किंवा लॅपटॉपला जरी लावलं तर ते तुमचं काम आरामात होऊन जाईल. मित्रांनो, तुम्ही बघू शकता प्रतीक सर VRचा आनंद घेत आहेत. एक आपण गेम लावलेले आहे रोलर कोस्टरची आणि हे जे तुम्ही स्क्रीनवरती बघताय हे सरांना रिअल वर्ल्डमध्ये या ग्लासेसमध्ये 3Dमध्ये दिसतं. आता आपण प्रतीक सरांची थोडीशी रिॲक्शन कॅप्चर करू जेव्हा हे रोलर कोस्टर एकदम उंचीवरती जातं. मंडळी, एक्सपिरियन्स एकदम जबरदस्त आहे आणि असं खरंच वाटतं की मी या
सरांची बोलती बंद झालेली आहे. भारी 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 एक नंबर एक नंबर. होय. सर आणि ह्याच्यामध्ये अजून बरेच गेम्स असणार आहेत, कसा असणार आहे? याच्यामध्ये तुम्ही शूटिंगच्या गेम करू शकता किंवा तुम्हाला स्नोच्या गेम असतात, ॲरोच्या गेम आहेत, त्या तुम्ही खेळू शकता. पबजी सारखे बॅटल ग्राउंड पण याच्यामध्ये गेम आहेत. त्या थोड्याशा कॉस्टली येतात, $20-30 येतात, पण खरंच त्या एक्सपिरियन्स करण्यासारखे आहेत. मी स्वतः गेमिंग केलेले आहे याच्यावरती, आणि ते पण तुम्हाला बॉटसोबत खेळायचं, म्हणजे ऑफलाईन खेळायचे का ऑनलाईन खेळायचे, हे दोन्ही ऑप्शन आहेत त्याला. हे घातल्यावरती तुम्हाला असं वाटतं तुम्ही गेममध्ये एंटर केलं आहे. आणि फक्त मित्रांनो समोरची स्क्रीन आहे, तर मी जर इकडे ह्या साईडला जरी बघितलं ना तर आजूबाजूला पण असं वाटतं की खरंच म्हणजे वेगळ्याच कुठल्या तरी दुनियेत आलोय. पुढे ट्रॅकच संपला आहे की नाही पुढे. तर मंडळी फायनली तो क्षण आलेला आहे. आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये विनर अनाऊन्स करतो. तर आता मागच्या व्हिडिओमध्ये ज्यांनी लॅपटॉपचं अकाउंट एकदम करेक्ट ओळखलेलं आहे त्याला आपण ₹1000 मित्रांनो जीपे करणार आहेत सर. तर सर तो विनर कोण असणार आहे? मित्रांनो या ठिकाणी बघतोय मी की 2 जणांनी त्याचे उत्तर दिले होते. एक आहे इंद्रजित लर्न ऑफिशियल आणि एक आहे उमेश बाली. तर यातला आपण विनर घोषित करतोय उमेश सरांना. उमेश बाली यांचं नाव आहे. कॉंग्रॅच्युलेशन सर, तुम्हाला आपल्यातर्फे 1000चं जीपे केलं जाईल. तर त्यासाठी तुम्हाला दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि पॅन कार्ड किंवा आधार कार्ड ID प्रूफ म्हणून द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जीपे केलं जाईल ₹1000. नक्कीच. तर उमेश सर कॉंग्रॅच्युलेशन, तुम्हाला ₹1000 सर जीपे करतील. सरांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा. त्याचबरोबर मागच्या महिन्यात ज्यांनी लॅपटॉप घेतला आहे आणि चांगला असा रिव्ह्यू दिलेला आहे त्याला पण सर ₹2000 जीपे करतात. तर सर तो विनर कोण असणार आहे? मित्रांनो यावेळेचा विनर आहेत समाधान कंजुरे म्हणून आहेत. त्यांनी छानसा रिव्ह्यू दिलेला आहे, प्लस त्यांनी लॅपटॉपचे पण फोटो टाकलेले आहेत. तर कॉंग्रॅच्युलेशन समाधान सर, तुम्हाला 2000चं जीपे केलं जाईल. आणि सर ह्या व्हिडिओमध्ये जे कोणी करेक्ट लॅपटॉपचं काउंट सांगेल त्याला पण विनिंग अमाऊंट मिळेल का? हो, ह्या व्हिडिओमध्ये पण जो कोणी लॅपटॉपचं चांगला म्हणजे व्यवस्थित सगळं चेक करून काउंट सांगेल की एक्झॅक्ट किती लॅपटॉप आपण दाखवलेला आहे, तर त्यांनासुद्धा आपण 1000चं जीपे देणार आहोत. प्लस ह्याच्यामध्ये आपण जे लोकांनी लॅपटॉप घेतलेले आहेत आणि ज्यांनी रिव्ह्यू दिलेले आहेत तर त्यांच्यासाठी 2000ची स्कीम ठेवली होती, पण आता ती स्कीम बंद करून आपण एक नवी स्कीम चालू करतो आहे. तर त्याची माहिती मी तुम्हाला आता देतो. मित्रांनो ह्यावेळेस आपण काय केलेलं आहे की आपण तुमच्यासाठी एक गेम ठेवलेले आहे. आता या गेमचं नाव आहे 10 सेकंड स्टॉप वॉच आहे. तर याच्यामध्ये हे जे तुम्हाला दिसतंय हे एक वॉच आहे. हे तुम्ही असं चालू करून हे बरोबर 10 सेकंदला थांबवायचं आहे. म्हणजे हे जे स्टॉप वॉच आहे हे तुम्ही बरोबर 10.00ला थांबवायचं आहे. जर तुम्ही 10.00ला जर थांबवलं तर आमच्यातर्फे म्हणजे माय कम्प्युटर शॉपीतर्फे तुम्हाला फ्रीमध्ये लॅपटॉप देणार आहे. मग तो लॅपटॉप 14,000चा असो किंवा 35,000चा असो. आम्ही 35,000पर्यंत बजेट काढलेलं आहे आणि ते साईडला ठेवलेलं आहे. जर कुणी एखाद्या विनरनं जिंकलं म्हणजे ही गेम जिंकली तर त्याला आम्ही फ्री ऑफ कॉस्ट हा लॅपटॉप देणार आहे. तर लॅपटॉप फ्रीमध्ये पाहिजे असेल तर ही तुम्हाला गेम खेळायला लागेल. आता गेम खेळण्यासाठी काही अटी असतील त्या तुम्हाला मी आता सांगतो. गेम खेळण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा प्रत्येक सरांचा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे. त्यांचं इंस्टाग्राम पण सबस्क्राईब करायचं आहे, म्हणजे फॉलो करायचं आहे. प्लस माय कम्प्युटर शॉपीचं पण इंस्टाग्राम आहे, ते तुम्हाला फॉलो करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ह्या शॉपीमधला लॅपटॉप तुम्हाला चूज करायचा आहे. तो लॅपटॉप सगळं टेस्ट केल्यानंतर आपण लॅपटॉप तुम्हाला द्यायच्या अगोदर टेस्ट करतो आणि त्याच्यानंतर आपण बिलिंग करतो. तर बिलिंगला जेव्हा तुम्ही बसाल तर त्यावेळेस तुमच्याकडून 1000चा ॲडव्हान्स घेतला जाईल. 1000चा ॲडव्हान्स याच्यासाठी की तुम्हाला गेम खेळण्यासाठी. जर तुम्ही गेम खेळून परत म्हणाल की नाही मला सर लॅपटॉपच कॅन्सल करायचा आहे तर त्यावेळेस 1000ची जी अमाऊंट तुम्ही आम्हाला दिली ती ब्लॉक होईल, म्हणजे ती तुम्हाला रिटर्न मिळणार नाही आहे. आणि समजा तुम्ही लॅपटॉप घेताय तर ते 1000 लॅपटॉपच्या प्राईसमधूनच मायनस होईल. एक्झाम्पल घ्या, तुम्ही 30,000चा लॅपटॉप घेतला आणि तुम्ही गेम ती खेळला, त्याच्यामध्ये तुम्ही लूज म्हणजे हारलात तर तुम्हाला जो लॅपटॉप आहे तो कंपल्सरी घेणं आहे. त्यात ₹30,000 जे आहे प्लस तुम्ही ₹1000 आपल्याला देताय तर 29,000 तुम्हाला रिमेनिंग अमाऊंट द्यायची आहे. असं नको व्हायला की आता ही फ्रीमध्ये गेम खेळताय तर सगळे कस्टमर आधी येतील आणि ते म्हणतील सर मला आधी गेम खेळू द्या, जर मी जिंकलो तर मला डायरेक्ट लॅपटॉप द्या. तर असं नाही आहे. तुम्हाला आधी यायचं आहे, लॅपटॉप बघायचा आहे, लॅपटॉप फायनल करायचं आहे, लॅपटॉप चेक करायचं आहे. बिलिंगला ज्यावेळेस बसाल तर त्यावेळेस 3 गोष्टी सांगितल्या आहेत की अकाउंट, प्रत्येक सरांचे 2 अकाउंट आहेत, यूट्यूबचं, इंस्टाग्रामचं आणि माझं एक माय कम्प्युटर शॉपीचं इंस्टाग्रामचं अकाउंट आहे. ते फॉलो करायचं आहे. ते फॉलो केलेलं आम्हाला दाखवायचं आहे.
आणि त्याच्यानंतरच तुम्हाला ही गेम खेळायला मिळणार आहे. प्लस तुम्हाला 1000 रुपये ॲडव्हान्स अगोदर द्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ह्या गेम खेळण्यासाठी फक्त एकच चान्स दिला जाईल. जो तुमचे 4 मित्र तुम्ही सोबत आणले असेल किंवा नातेवाईक कोणी आणले असतील, जो कोणी म्हणजे 4 मधला जो कोण लॅपटॉप घेतो आहे, मोस्टली तर जो लॅपटॉप घेणार आहे त्यांनीच ही गेम खेळायची आहे. किंवा तुमचे आईवडील खेळणार असेल तर ते पण ऑप्शन आपल्याकडे आहे. पण तुम्हाला एकच चान्स मिळेल. असं नाही की 2 चान्स मिळतील, मी दुसरे 1000 रुपये अजून एक्स्ट्रा देतो, अजून एक चान्स. तसं नाही आहे. हे नशिबाचा खेळ आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला एकच चान्स मिळणार आहे. आता हे गेम कशी खेळायची मी तुम्हाला सांगतो. हे स्पेस बारचं बटन आहे. हे स्पेस बार दाबल्यावरती हे काउंटिंग सुरू होईल. इथे तुम्हाला 2 ऑप्शन दिलेले आहेत. एक तर तुम्ही ही लाईन बघून तुम्ही स्टॉप करू शकता किंवा हे फिगर्स आहेत, हे फिगर्स बघून तुम्ही काउंटिंग करून हे बरोबर 10 सेकंदला थांबवू शकता. एक आपण डेमोचं पण इथं बटन ॲड केलेलं आहे. आता या डेमोवरती हे दाखवतं की कसं हे वॉच थांबतं आणि थांबल्यानंतर इथे काय रिझल्ट येतो. त्याच्यानंतर असा रिझल्ट येईल, इथे येईल परफेक्ट यू स्टॉप ॲट 10.00 यू विन. तर हे आल्यानंतरच तुम्हाला आता ह्याचं प्रत्येक जे क्लायंट आहेत जी गेम खेळणार आहेत त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं जाईल. आणि जो कोणी विनर असेल त्याला लॅपटॉप तर फ्रीमध्ये देऊ, प्लस आपण आपल्या इंस्टाग्रामवरती आणि प्लस प्रतीक सरांच्या इंस्टाग्रामवरती त्याचा रील्स बनवून किंवा व्हिडिओ बनवून पोस्ट केला जाईल. आता बाय चान्स समजा असं होईल की ह्या महिन्यामध्ये आपल्याला कोणच भेटला नाही आहे. आता मला पण माहीत नाही आहे की हे किती लोक गेम खेळतील आणि किती लोक जिंकतील, हे आम्हाला माहीत नाही आहे. तर आपण विनिंग प्राईज पहिल्यांदा ठेवलं आहे. जर एकानं जिंकला, महिन्याभरात एक जर आला विनर, तर त्याला फ्रीमध्ये लॅपटॉप द्यायचा. तो 30,000चा असो नाही तर 14,000चा असो. त्याच्यानंतर समजा 2 विनर जर झाले तर त्या दुसऱ्या विनरला आपण 50% अमाऊंट लेस करणार. समजा 15,000चा लॅपटॉप आहे तर त्याने 7,500 रुपये द्यायचे आणि तिसऱ्या विनरला आपण 25% डिस्काउंट देणार. जी काय प्राईस असेल, पहिल्याला 100%, दुसऱ्याला 50% आणि तिसऱ्याला 25%. तर 3 विनरपर्यंत आपण ठेवलेलं आहे. चौथ्या विनरला आपल्याकडे म्हणजे काय प्राईस नसणार आहे. जी काय फिक्स प्राईस आहे त्या प्राईसमध्ये लॅपटॉप मिळेल. आता आम्ही फर्स्ट टाईम करतो आहे म्हणून मला माहीत नाही आहे की ह्यात म्हणजे प्रॉफिट होईल का लॉस होईल, पण आम्ही एक बजेट काढून ठेवलेलं आहे. त्या हिशोबाने हे चालणार आहे. जसा तुमचा रिस्पॉन्स असेल तसं ती स्कीम कंटिन्यू होईल. तुम्ही तरी व्हिडिओच्या कमेंटमध्ये टाका की अजून काही दुसऱ्या कुठल्या गेम करू शकतो का किंवा ह्याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट करायचं असेल तर ते तुम्ही इथे व्हिडिओच्या खाली सजेशन देऊ शकता. तर मित्रांनो, एकदम भन्नाट अशी स्कीम सर यावेळी घेऊन आलेले आहेत. फ्रीमध्ये लॅपटॉप जिंकण्याची मित्रांनो तुम्हाला संधी मिळणार आहे. जे कोणी लॅपटॉप घ्यायला येतील त्यांच्यासाठी ही स्कीम सरांनी लॉन्च केलेली आहे. आणि 3 विनर्स मित्रांनो या स्कीममधनं निघणार आहेत. तर पहिल्याला 100% 100% फ्री मिळणार आहे, दुसऱ्याला 50% ऑफ असेल आणि तिसऱ्याला 25% ऑफ मित्रांनो मिळणार आहे. तर अशी भन्नाट स्कीम सर यावेळी घेऊन आलेले आहेत. तर ज्यांना कोणाला मित्रांनो लॅपटॉप घ्यायचा असेल तर नक्की माय कम्प्युटर शॉपीला व्हिजिट करायला विसरू नका. तुमच्यापैकीच मित्रांनो कोणतरी 3 लकी विनर्स असतील ज्यांना हे डिस्काउंट प्राईजमध्ये हे लॅपटॉप इथून मिळून जाते. सर, तर हा एकदा गेम आहे जो आहे ना, तो तुम्ही जरा खेळून दाखवा ना आपल्या व्ह्यूअर्सला. आता आपण एकदा ट्राय करूया काय होतंय ते बघूया. 9.96. आता हे दाखवण्याचं रिझन हेच आहे की बरेचसे लोक म्हणतील नाही सर हे खोटं आहे, फक्त तुम्ही मार्केटिंग करताय, ह्यात विनर कोणी होणार नाही आहे. तर असं काही नाही आहे. मी तुम्हाला एक व्हिडिओ शूट केलेला दाखवतो. त्याच्यामध्ये पण मी 2-3 वेळा ट्राय केलं तर हे पॉसिबल झालं आहे मला. जसं की आता हा व्हिडिओ आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला साऊंड पण हे करून दाखवतो. आता ह्यावेळेस ट्राय केलं 10.01ला झालं. कीबोर्डचा आवाज पण तुम्हाला येईल. हे 9.93ला झालं. आणि आता हा तिसरा अटेम्प्ट होता माझा. त्यावेळेस बरोबर 10 सेकंदला स्टॉपवॉच थांबवलं होतं. हे तुम्ही बघू शकता. हे कालचंच रेकॉर्डिंग आहे, 1 तारखेचं रेकॉर्डिंग. इथे तुम्ही बघू शकता. इथं हे मी गेम जिंकलेली आहे. तर तशी तुम्हाला पण संधी आहे. असं नाही आहे की हे फेक आहे. तर तुम्ही पण या आणि एकदा नशीब आजमवून बघा. तर म्हणजे तुम्ही माय कम्प्युटर शॉपीचा पूर्ण स्टॉक पाहिलात. एकदम बजेट प्राईजमध्ये इथे सर्व काही बिझनेस सिरीजचे लॅपटॉप सरांनी अवेलेबल करून ठेवलेले आहेत. तर नक्की मित्रांनो एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका. सरांनी नवीन स्कीम पण लॉन्च केलेली आहे. प्लस युनिक प्रोडक्ट मित्रांनो VR गेमिंग वगैरे करायचे असेल तर ते पण सरांनी इथे अवेलेबल केलेलं आहे. मित्रांनो, जसं तुम्ही आता व्हिडिओ बघितला की व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हरायटी पण खूप दाखवलेली आहे. आमचं प्रामाणिकपणे मत असतं की जर तुमच्याकडून आम्ही पैसे घेतोय तर तुम्हाला लॅपटॉप पण त्याच कंडिशनचे द्यायला पाहिजे, लॅपटॉपची पूर्ण माहिती द्यायला पाहिजे. आता बरेचसे तुम्ही बाकीचे पण व्हिडिओ बघता त्याच्यामध्ये फक्त विक्रीवरती भर दिला जातो. तर माय कम्प्युटर शॉपिंगमध्ये तसं नाही आहे. आल्यावरती तुम्हाला पहिल्यांदा काम विचारलं जातं की तुम्ही कशासाठी लॅपटॉप खरेदी करताय. आता एखादा जर व्यक्ती
दुकानामध्ये बिलिंग करायचं असेल तर त्या व्यक्तीला लॅपटॉप पाहिजे असेल तर आम्ही त्यांना सजेस्ट करतो की सर तुम्ही लॅपटॉप घेण्यापेक्षा डेस्कटॉप घ्या, कारण डेस्कटॉपला 1 वर्षाची वॉरंटी मिळते. लॅपटॉपला तसं 1 महिन्याची वॉरंटी असते बाय डिफॉल्ट, पण लॅपटॉपमध्ये तुम्हाला समजा इन फ्युचर बॅटरी चेंज करावी लागते, स्क्रीन खराब होऊ शकते, कीबोर्ड खराब होऊ शकतो. तर पहिल्यांदा तुमची गरज जाणून घेतली जाते, त्याच्यानंतर तुम्हाला सजेशन दिलं जातं. शेवटी काय आहे की तुम्ही पैसे देणार आहेत, तुम्हाला कन्व्हिनियंट काय आहे हे आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहीत असतं, पण आपण तुमचा कामाचा विचार करूनच तुम्हाला सजेशन दिलं जातं. जसं की एखाद्याचं बेसिक काम आहे तर त्याला 12 जनरेशन लॅपटॉप सांगून काय उपयोग नाही आहे. तुम्ही 8वं जनरेशन, 10वं जनरेशन, 6वं जनरेशन घेतलं तर तुमचं बेसिक काम 4-5 वर्ष आरामात चालतं. प्लस तुम्ही आता एवढे आमचे व्हिडिओ बघताय, आता बाकीच्या लोकांचे पण बघताय, आमचे पण बघताय. आता आपल्या व्हिडिओमध्ये कधीच असं बाकीच्या गोष्टीची मार्केटिंग केली जात नाही, जसं की गिफ्ट देणे, कारण की शेवटी गिफ्ट जे आम्ही देतो किंवा बाकीचे कोणी लोक देणार आहेत गिफ्ट, तर ते गिफ्टचे पैसे तुम्हाला ऑलरेडी त्या लॅपटॉपमध्ये ॲड केलेले असतात. समजा आता काही लोक म्हणतात की नाही सर आम्ही तुम्हाला नवीन SSD देतोय, 5-5 वर्ष वॉरंटीवाली देतोय, पण ती वॉरंटी काहीच कामाची नाही. जर समजा एखाद्या कंपनीचं काम असेल, त्यांनी 5-6 महिने काम केलं असेल आणि तुम्ही त्यांना चायनीज SSD दिली असेल आणि 5 वर्ष वॉरंटी दिली असेल, पण त्या वॉरंटीचा काय उपयोग जर ती SSD चायनीज कंपनीची असेल, कारण की जे 6 महिने तुम्ही काम केले, वर्षभर काम केले, किंवा एखाद्याचा प्रायव्हेट डेटा असेल, कुठे फिरायला गेलं, लग्नाचा डेटा असेल फोटोचा, तर तो जर डेटा डिलीट जर झाला तर त्याचा काहीच उपयोग नाही त्या वॉरंटीचा. तर त्याच्यामुळे आम्ही मोस्टली अशा गोष्टी टाळतो की ज्याच्यामध्ये कस्टमरचं नुकसान होईल. ऑलरेडी आम्ही ह्या चुका करून बसलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही क्वालिटीमध्ये कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही आहे. 4 पैसे एक्स्ट्रा गेले तरी चालतील. प्लस आपल्याकडे जे लॅपटॉप आहे ते एकदम टॉप क्वालिटीचे असतात. जसं की आता तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, एखादा समजा लॉट आलेला आहे, त्या लॉटमध्ये 100 लॅपटॉप असतील, तर 100 लॅपटॉपपैकी 10 लॅपटॉप किंवा 15 लॅपटॉप असे असतात की ते अनरिपेअर असतात, म्हणजे कुठलेही पार्ट चेंज नसतात किंवा त्याची कंडिशन चांगली असते, म्हणजे कमी यूज झालेले असतात. तर ते जे 15 लॅपटॉप असतात त्याची प्राईस जास्त असते. आणि बाकीचे लॅपटॉप समजा एखाद्याचा स्पेअर पार्ट बदललेले आहेत किंवा एखादा लॅपटॉप रिपेअर केलेला आहे किंवा स्पेअर पार्ट टाकावे लागणार आहेत, तर त्याची किंमत 3-4 हजार स्वस्त असते. तर बाकीचे लोक काय करतात की चला 3-4 हजार रुपये स्वस्त आहे, तर आपण याच्यामध्ये लोकल मटेरियल वापरू, जसं की बॅटरी आहे, स्क्रीन आहे, कीबोर्ड आहे, एखादी बॉडी टाकायची आहे. तर आपण त्या गोष्टी करत नाही आहे, कारण की आपण थोडंसं महाग घेतो, 1000-1500 किंवा 500 रुपये एक्स्ट्रा देऊन घेतो, की जेणेकरून तुम्हाला टॉप क्वालिटीचं मटेरियल मिळेल. कारण की 4 पैसे आम्हाला पण मिळावे असं आम्हाला वाटतं, पण त्याच्यामध्ये काय होतं की ते लॅपटॉप लवकर खराब होतं. जसं की इंडियन मटेरियल आहे ते 3-4 हजार रुपये स्वस्त मिळतं, पण लगेच त्याला प्रॉब्लेम यायला सुरू होतं. जसं की 5-6 महिन्यामध्ये त्याचा कीबोर्ड खराब हो, बॅटरी खराब हो. आता मध्ये 2-3 केसेस आल्या की ज्यांनी दुसरीकडून लॅपटॉप घेतले होते, म्हणजे गावाकडं नगर वगैरे तिकडून आले होते, ते मुलं इथं शिकायला होते, तर त्यांच्या लॅपटॉपची बॅटरी गेली. आता काही लोक ओरिजिनल म्हणून डुप्लिकेट पण पार्ट देतात, जसं की चार्जर वगैरे आहेत, ते म्हणतात की ओरिजिनल आहे, पण ते जेव्हा बघितलं तर ते स्टिकरिंग करून दिलेलं असतं की ते डुप्लिकेट असतात. आणि काय म्हणतात हे इम्पोर्टवाले असतात, दिसायला तुम्हाला डेलसारखे दिसणार, त्याला स्टिकर फक्त लावलेलं असतं. तर अशा भरपूर सारे स्कॅम होतात. प्लस काही लोक म्हणतात सर ॲमेझॉनला तुम्ही जे लॅपटॉप विकतो तो नवीन लॅपटॉप मिळतोय, तुमच्यापेक्षा 2-3 हजार रुपये महाग आहे, पण तो नवीन लॅपटॉप आहे. पण ते लोकांना माहीत नसतं की ते नवीन आहे का रिफर्ब आहे. त्याच्यावरती क्लिअरली मेन्शन केलेलं असतं रिफर्ब. रिफर्ब म्हणजे आम्ही जे लॅपटॉप विकतोय तेच लॅपटॉप ते विकतात. फक्त फरक एवढा पडतो की हां त्याच्यामध्ये ॲमेझॉन आहे, तर लोकांना वाटतं की नाही बाबा ॲमेझॉन आहे तर ट्रस्ट आहे. पण सेकंड हँडमध्ये काय होतं की समजा तुम्हाला कुठलीही सर्व्हिस पाहिजे असेल, कुठलीही समजा लॅपटॉपमध्ये काय इश्यू असेल, तर ते ॲमेझॉनला तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्या सेलरचा नंबर नाही मिळवू शकत. की तुम्हाला समजा रात्री काय अडचण आली की लॅपटॉप चालत नाही आहे, की लॅपटॉप कसा वापरायचं, कुठलं फंक्शन तुम्हाला कळत नाही आहे, तर अशा वेळेस तुम्ही कॉन्टॅक्ट कुणाला करणार. तर आता ह्या केसमध्ये माय कम्प्युटर शॉपीचा नंबर तुमच्याकडे असेल, तुम्हाला काही इश्यू असेल, लॅपटॉप चालत नाही आहे किंवा लॅपटॉप वापरताना प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला डायरेक्ट इथं माझा नंबर दिलेला आहे आणि तुम्हाला डायरेक्ट आम्ही फोनवरती सोल्युशन देऊ शकतो. तसं ऑनलाईन जर खरेदी केलं तर तुम्हाला सोल्युशन द्यायला कोणीच नाही आहे. एकदा लॅपटॉप विकला, समजा त्या लॅपटॉपमध्ये बॅटरी चालत नसेल किंवा स्क्रीनला प्रॉब्लेम असेल, कीबोर्डला प्रॉब्लेम असेल किंवा लोकल कंपनीची SSD असेल किंवा लॅपटॉप तुम्हाला आवडत जरी नसेल तरी तुम्ही ते रिटर्न करू शकत नाही आहे. तसं माय कम्प्युटर शॉपीमध्ये नाही आहे. तुम्हाला इथं बघून तुम्ही प्रत्यक्षात लॅपटॉप चालवून बघू शकता किंवा समजा आम्ही कुरिअर जरी केला असेल, तुम्हाला लॅपटॉप आवडला नाही आहे, कुठलं प्रॉब्लेम फेस होत असतील, तर त्याचं सगळं सोल्युशन आपल्याला माय कम्प्युटर शॉपीमध्ये मिळून जाईल. तर त्याच्यामुळे तुम्ही एकदा माय कम्प्युटर शॉपीला व्हिजिट करा. प्लस आपल्याकडे चांगली स्कीम चालू आहे, तर त्याचा फायदा घ्या आणि तुम्ही असंच व्हिडिओ बघून सजेशन पण देत राहा, जेणेकरून आपल्या माय कम्प्युटर शॉपला त्याची हेल्प होते आणि आमचा चांगला बिझनेस दिवसेंदिवस वाढत चालला आहे, कारण की तुमचा खूप प्रतिसाद मिळतो आहे आणि भरभरून लोक लॅपटॉप घेण्यासाठी खूप लांबून पण येतात आपल्याकडे. तर मित्रांनो, मी आशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मी भेटू तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.